Hello. Yeah, most of the people are joining. I guess joined also. So we will start from. So we will just we will recap the whichever I we have learned so far. Okay. So आतापर्यंत काय काय शिकलो की एक कंपनी असते. ठीक आहे. म्हणजे एक कंपनी निर्माण कशी होते ते ग्रुप ऑफ पीपल असतात जस्ट. आणि ग्रुप ऑफ पीपल काय सेम मोटिवेशन असतं आणि ते बिझनेस करतात. म्हणजे जो एखादा कल्चरल माणूस आहे तो बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होईल का? नाही. तर ज्यांचं मोटिवेशन प्रत्येक बिझनेसचं एकतर नॉन प्रॉफिट जर कंपनी असेल तर त्यांचं काय असेल की सर्व्हिस देणं हे असेल. आणि जर म्हणजे प्रॉफिट मेकिंग कंपनी असेल तर त्यांचं मोटिवेशन काय तर टू बी अर्न प्रॉफिट समथिंग अर्न इकॉनॉमिकली. ओके. सो अँड म्हणजे जर अकाउंट्समध्ये जर काही व्हॅल्यू तुमच्याकडे जर देवाणघेवाण पैशात नसेल होत तर त्या बिझनेसला काही बिझनेस म्हणता येणार नाही. सर आतापर्यंत थोडक्यात आपण काय आहे की सम ग्रुप ऑफ पीपल कम टुगेदर, दे स्टार्ट समथिंग विथ कॉल्ड बिझनेस. आणि मग त्याच्यात व्यवहार होतात किंवा ट्रान्झॅक्शन्स होतात आणि ते इकॉनॉमिकली मनी मेजरमेंटमध्ये रेकॉर्ड केले जातात. ठीक आहे, आतापर्यंत आपण एवढं शिकलो. तर अकाउंटिंग हे माहिती आहे आता बिझनेस लँग्वेज आहे. बिझनेस त्याच्यात सम व्हॅल्यू इज देअर. तर आणि पुन्हा ते मनी मेजरमेंटमध्ये मोजलं जातं. आता ते अकाउंटिंग बनवण्याचं आतापर्यंत आपण काय बघितलं की त्याचं महत्त्व काय अकाउंटिंगचं. तर तर आपण वी शुड हॅव टू आय मीन व्हॅल्यू सम देअर. म्हणजे जर ते बोलायचं भाषात झालं तर त्याला काहीतरी इकॉनॉमिकल व्हॅल्यू पाहिजे. त्याच्यामुळे अकाउंटिंग केलं जातं. आणि दुसरी गोष्ट आता दोन फॅक्टर असतात. एक तर इंटरनली अकाउंटिंग का महत्वाचं आहे किंवा काय म्हणतात त्याला व्हॅल्यूज का महत्वाच्या आहेत. तर इंटरनली काय आहे की कंपनीमध्ये किती रेव्हेन्यू होतोय, किती सेल म्हणजे ज्याला सेल्स किंवा रेव्हेन्यू एकच असतं, सेल होतोय किंवा कंपनीचा खर्च किती होतोय हे कसं कळतं. आता आपण म्हणतो की ही कंपनी डुबली किंवा ही कंपनी चांगली काम करते मार्केटमध्ये. तर हे कसं कळतं आपल्याला तर त्यांचा जो फायनान्स डिपार्टमेंट आहे किंवा CFO आहे तर त्यांचं व्यवस्थापन किती महत्वाचं आहे. सगळ्यांना आवाज येतोय ना? Yes, sir. हा. तर त्याचं होय, होय. तर त्याचं व्यवस्थापन कसं करतात तर ते महत्वाचं आहे. ठीक आहे. काय कंपनी जर म्हणजे जी प्रोडक्ट कंपनी असेल तर ते प्रोडक्ट ऑनगोईंग असेल, सर्व्हिस असेल तर ती सर्व्हिस ऑनगोईंग असेल. मला थोडक्यात सांगायचंय काय की कंपनीमध्ये कंपनी आता आपण जस्ट आपण ऐकतो की ले ऑफ करतायत. ले ऑफ म्हणजे कंपनीमधून एम्प्लॉईला काढतायत. हा. गौरव, तुमचा काय क्वेश्चन आहे? प्लीज आस्क. अनम्यूट युअर सेल्फ. No, sir. ओके ओके. हां. तर मी सांगत होतो की आता कंपन्यांमध्ये ले ऑफ होतोय. ठीक आहे. तर ले ऑफ होतोय तर म्हणजे कंपनीमध्ये ले ऑफ होतोय. तर ले ऑफ म्हणजे कंपनीमधून काढतायत लोक. तर अशी परिस्थिती काय येते कंपनीमध्ये? एखाद्या कंपनीमध्ये काय येतं? मला थोडं बेसिक तुम्हाला सांगायचंय की फायनान्शियल का करतात कंपनीमध्ये.
तर कंपनीमध्ये अशी कंडिशन काय येते, तर कंपनी अगोदर पूर्ण विचार करत नाही. म्हणजे विशेषतः हे यूएस कंपनीमध्ये जास्त होतं. म्हणजे भारतासारख्या म्हणजे आपण म्हणजे इकॉनॉमिकली जस्ट आपण आपल्या भारतीयांच्या काय म्हणतात त्याला पूर्ण म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट आहे ती एक मनी मेजरमेंट मध्येच सुरुवातीलाच डोक्यात ठेवून करतो. पण आपल्या इकडे म्हणजे जी मॅनेजमेंट असते कंपनीची किंवा फायनान्शियल सीएफओ जो असतो तो एक स्ट्रॅटेजी असते त्याच्या डोक्यात. पण आपण रिस्क जास्त घेत नाही इंडियन. तर तिकडे तसं होत नाही. तिकडे काय ना, एखादं प्रोडक्ट लॉन्च असेल तर जस्ट हायरिंग करायची तर खूपच करतात. मग मला तिकडे तो विषय वेगळा आहे. मला तिकडे जायचं नाही. पण तुम्हाला मुद्दा हा सांगायचा आहे मला, की कंपनीमध्ये फायनान्शियल्स का लागतात? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की त्यांच्याकडे डेटा जर असता, की जर हा अमुक-अमुक मागे रेव्हेन्यू झालाय, आता करंट रेव्हेन्यू हा आहे, प्रोजेक्ट्स ऑनगोइंग प्रोजेक्ट्स आहेत, त्या प्रोजेक्ट्समधून एवढी आपल्याला रेव्हेन्यू येईल आणि कंपनीमध्ये हा कॉस्ट आहे. तर त्यांना एक आयडिया जर आली ना, की जर कंपनीमध्ये जर अमुक एवढी इन्कम मिळकत आहे, मराठीमध्ये बोलायचं झालं तर आणि अमुक खर्च आहे. तर ते लोकांना एक आयडिया येईल आणि मग ते काय म्हणतात जी काय एक्सेसिव्ह हायरिंग आहे किंवा जे आहे लोकं घेणं, तर ते करणार नाहीत. आणि मग जर केलं जास्त लोकं घेतलेच नाही, तर मग एक कॉस्ट बर्डन कंपनीवर येणारच नाही आणि मग म्हणजे फायर करण्याची लोकांना वेळ त्या कंपनीवर येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी फिनान्शियल्स खूप चांगल्या प्रकारे रीड केलेच नाहीत असं म्हणता येईल. जर फायरिंगची वेळ येत असेल तर. मला सांगायचा मुद्दा काय, तर जर त्यांच्याकडे जर इकॉनॉमिकली डेटा आहे, त्या कंपनीचा अमुक-अमुक रेव्हेन्यू, अमुक-अमुक कॉस्ट आहे, तर दे शुड हॅव अ व्हेरी क्लिअर इम्पॅक्ट. कमीत कमी पुढच्या 6 महिन्याचं तरी कंपनीत काय-काय होणार असेल. कंपनीकडे तेवढा कॅश फ्लो असेल. कॅश फ्लो म्हणजे कंपनीकडे असणारी म्हणजे कंपनीकडे लिक्विडिटी किती आहे. म्हणजे जर पुढे कोणतंही तुम्ही बिल गेट्स वगैरे त्यांचं जर स्टेटमेंट कधी वाचलं असेल, तर दॅट पर्सन सेड की तुमच्या कंपनीमध्ये एवढी कॅश पाहिजे की तुमच्या पुढचे 6 महिने किंवा 1 वर्ष तुमच्या कंपनीत ₹1 जरी नाही आला, तरी तुम्ही जे जे करंट कंपनीचे एम्प्लॉयी आहेत त्यांना तुम्ही यू शुड हॅव टू पे. आय मीन तुमच्याकडे जर पुढचे 1 वर्ष जरी ₹1 रेव्हेन्यू आला नाही, म्हणजे तुमचा सेल झाला नाही, तर तुमच्याकडे एवढा पैसा पाहिजे की तुम्ही पुढचे 6 महिने तर 1 वर्ष कंपनीमध्ये लोकांना पेमेंट केलं पाहिजे. तर हे तुम्हाला सांगण्याचं सगळं कारण काय, तर कंपनीमध्ये फायनान्शियल्स लागतात, फायनान्शियल स्टेटमेंट लागते. ती म्हणजे रीड करणारा किंवा त्यातला जो तज्ञ आहे तो असला पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. ठीक आहे. इन द इन हे झालं म्हणजे म्हणजे कॉस्टच्या बाबतीत. रेव्हेन्यूच्या बाबतीत पण कंपनी जर इट शुड हॅव सम ग्रोथ इन द ग्रोथ नसेल तरी पण काही डुबण्याच्या ह्याच्यात नकोय. म्हणजे तर हे हे झालं. मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फॉर्मेशन कसं होतं कंपनीचं. फॉर्मेशन म्हणजे क्रिएशन ऑफ कंपनी. कंपनी निर्माण कशी होते. कंपनीमध्ये एक गोल असतं, सेटअप गोल. कंपनी चालू एक ऑपरेशन्स करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कंपनी म्हणजे कंपनी एकदम म्हणजे काय ट्रॅकवर आहे किंवा कंपनी इज गोइंग टू राईट ट्रॅक ऑर रॉंग ट्रॅक, तर ते कळण्यासाठी कंपनीकडे बुक्स ऑफ अकाउंट्स लागतात. ठीक आहे. तर आता आपला जो आजचा टॉपिक आहे ते फायनल अकाउंट आहे. म्हणजे आपण जस्ट गो वन बाय वन ग्रॅज्युअली ग्रो करतोय. ग्रॅज्युअली आपल्याला आता माहिती होईल की काय नेमकं अकाउंटिंग म्हणजे काय असतं. तर आपण आता कालपर्यंत काय पाहिलं, की आता सगळं आपण अकाउंटिंग काय आहे हे पाहिलं, अकाउंटिंगचे स्टँडर्ड्स पाहिले, अकाउंटिंगच्या कन्सेप्ट पाहिल्या. आता कंपनी अकाउंट्स मेंटेन कसं करते, तर कंपनीचे ते 3 प्रिन्सिपल रूल आहेत. पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट. पर्सनल अकाउंटिंगचा रूल माहिती आहे. तुम्ही कोणी सांगू शकता का? विदाऊट आय मीन बघता. प्लीज पर्सनल अकाउंटचा रूल माहिती आहे कुणाला? लक्षात आहे? एनीवन? व्हॉलंटरीली. तर ठीक आहे, लक्षात ठेवा. पर्सनल अकाउंट डेबिट द हो सर. रिसिव्हर. येस. डेबिट, हा ओके. डेबिट टू रिसिव्हर आणि क्रेडिट टू गिव्हर. येस, येस. जे जे येस. जे येतं त्याला म्हणजे डेबिट ज्याला ज्याच्याकडून येतं त्याला ज्याला मिळतंय त्याला डेबिट द्या आणि जे देणार आहे त्याला क्रेडिट द्या. नॉमिनल अकाउंटचा खूप सोपा आहे. कोणी सांगू शकतं? थँक्यू गौरव, तुम्ही प्रयत्न केला. ऑब्विसली सर, ते बरोबरच होतं. एक्सपेन्सेस जे आहेत ते डेबिटला जातात. हां.
आणि जे प्रॉफिट आहे ते क्रेडिटला येतं. जे हां, मिळणार आहे इन्कम. ते क्रेडिटला येतं. हां, हां. आता ह्याच्यात गफलत थोडी अशी नका करू, की प्रॉफिट आहे, इन्कम म्हणता येईल. प्रॉफिट इज डिफरंट आणि इन्कम इज डिफरंट. म्हणजे जर तुम्ही आउटवर्ड सेल केलाय तर त्याला इन्कम म्हणतात. प्रॉफिट म्हणजे तुमचा रेव्हेन्यू मायनस कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. प्रॉफिट याच्यात थोडी अकाउंटिंगमध्ये थोडी डिफरंट कन्सेप्ट येते. म्हणजे त्याला इन्कम आपण म्हणू शकतो. राईट सर, राईट, हां, राईट. तर सरांनी सांगितलं ते बरोबर आहे. त्याच्यात आणखीन 2 मुद्दे आहेत. तर त्याच्यामध्ये डेबिटला जे लॉसेस आलेत, सॉरी एक्सपेन्सेस आले त्याच्यात लॉसेस पण इन्क्लूड होणार, आणि क्रेडिटला जे काही इन्कम आले त्याच्यामध्ये हे पण इन्कम मध्ये काय गेन्स पण ऍड होणार. ठीक आहे. आता शेवटचा राहिला रिअल अकाउंट. कोण सांगू शकतं? मयुरी, तुम्ही प्रयत्न करताय का? What in नाही डेबिट व्हॉट कम्स इन what what come in credit आणि what गोज आउट. हा सर, goes out. व्हॉट कम्स इन डेबिट हा, आणि व्हॉट गोज आउट क्रेडिट. क्रेडिट. येस येस. थोडक्यात तर ह्याच्यात 2 बाजू आहेत. आपण प्रत्येक जे बोलतोय ना तिन्ही रूल, तर त्याच्यात 2 क्लिअर कट प्रिन्सिपल आहेत. एक आहे डेबिट, एक आहे क्रेडिट. तर ह्याच्यात डेबिट मध्ये काय येतं, क्रेडिट मध्ये काय जातं, किंवा डेबिटला काय, डेबिट येणारं काय आहे, डेबिट क्रेडिटला जाणारं काय आहे. फक्त तिन्ही रूल मध्ये डेबिट क्रेडिट आहे. फक्त कुठे काय जातं हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला रूल तर माहिती झालेत. आता ह्याच्यातून आपण, मी आता जे सांगितलं की कंपन्यांमध्ये काय होतं किंवा अशी परिस्थिती काय येते, तर त्याच्यासाठी कंपनीकडे जर व्हिज्युअल त्यांचं फायनान्शियल स्ट्रॉंग म्हणजे असेल, कॅश फ्लो स्ट्रॉंग असेल, तर कंपनीकडे अशी वेळ येणार नाही शक्यतो. म्हणजे खूप वर्स्ट केसमध्ये जर असं असेल, म्हणजे इकॉनॉमिकली सपोज स्टॅक असेल किंवा इकॉनॉमिकली खूप डाऊन असेल, तर तशी सिच्युएशन वेगळी. पण तुमच्याकडे ॲटलिस्ट एका वर्षाचा कॅश फ्लो तुमच्याकडे तुमच्या कंपनीचा तुमच्याकडे पाहिजे, व्हिज्युअलाइज पाहिजे. तर आता आपला जो आजचा टॉपिक आहे तो फायनल अकाउंट आहे. ठीक आहे. तर फायनान्शियल्स कंपनीचे कसे बनतात, कंपनीचं फायनान्शियल्स कसं रीड केलं जातं. आता त्याच्यापूर्वी 2 गोष्टी आहेत. कंपनीचे फायनान्शियल्स का महत्वाचे असतात, तर त्याचं दोन कारण आहेत. एक इंटरनल असतात महत्वाचे, आणि एक एक्सटर्नल पार्टीसाठी असतात. तर इंटरनल पार्टीमध्ये कोण कोण येतं मग, तर कंपनीची स्वतः मॅनेजमेंट येते, कंपनीचे एम्प्लॉईज येतात, कंपनीचे जे काही इंटरनल मॅनेजमेंट आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत, तर त्यांच्यासाठी फायनान्शियल्स महत्वाचे आहेत. जसं आत्ताच आपण सांगितलं, तर त्या कंपनीला जर एक व्हिज्युअलायझेशन असतं की आपल्याकडे हा रेव्हेन्यू आहे, तर त्यांनी एक्सेसिव्ह हायरिंग केलंच नसतं, मग ले ऑफ करण्याची वेळच आली नसती. आय एम नॉट द ओनर ऑफ द कंपनी, बट मी जस्ट प्रिन्सिपली सांगतोय, एक फिनान्स बॅकग्राऊंडचा माणूस असल्यामुळे. तर पण त्यांचं मे बी त्यांचे सम इश्यू असू शकतात, किंवा सम प्रॅक्टिकल रिझन्स, की रेव्हेन्यू डिक्रीज झाला किंवा ऑनगोईंग प्रोजेक्ट्स जाऊ शकतात. आय डोंट आय मीन त्या पार्टमध्ये मला जायचंच नाही. फक्त हे महत्वाचं काय हे सांगतोय तुम्हाला. आता दुसरी गोष्ट आहे, हे झालं एक्सटर्नल पार्टी. इंटरनल पार्टी, एक्सटर्नल पार्टी काय असतात, तर कंपनीमध्ये कंपनीचे इन्व्हेस्टर असतात, बरोबर. कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करणारे लोक असतात. तर त्यांना, आता मी सपोज म्हणलं, आता तुम्ही जे बाहेर मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये आपण जे म्हणतो की मी ह्या कंपनीकडे शेअर्स आहेत, तर तुम्ही युजली जी कंपनी डुबणारी आहे, ज्या कंपनीचा शेअर्स डाऊन होणार आहे, त्या कंपनीत गुंतवणूक कराल का? तर नाही. तर जी कंपनी तुम्ही पहिलं बघताना काय बघाल, की ती कंपनी किती भविष्यात ग्रो होणार आहे, त्या कंपनीचं जे काही प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस आहे, त्याला किती मागणी आहे, तर त्याच कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल, बरोबर. तसंच इन्व्हेस्टेड तुम्ही, तर जनरली आपण शेअर मार्केटमध्ये जातो, जे म्हणजे लार्ज स्केलमध्ये इन्व्हेस्ट करतात, हा इन द लॅक्स और करोडो रुपयामध्ये जे इन्व्हेस्ट करतात, तर ते लोक मग काय बघतात, त्या कंपनीचं फिनान्शियल्स बघतात अगोदर, की कंपनीमध्ये म्हणजे कॅश फ्लो कसा आहे, कंपनीचा रेव्हेन्यू कसा आहे, कंपनीने ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे मागचे 2 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर कंपनीचा सेलमध्ये काही इन्क्रीज झालाय का, कंपनीच्या कॉस्टमध्ये कसं आहे, किंवा कंपनीचा कॅश फ्लो. फायनान्शियल्समध्ये कॅश फ्लो खूप महत्त्वाचा रोल अदा करतो, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तर हे झालं. किंवा बँक, कंपनीला जर भविष्यात बँक लोन लागलं, तर कंपनीचे लोन लागलं, तर कंपनीची जी बँक आहे, किंवा मार्केटमध्ये कोणती बँक झाली, तर कंपनीचे फिनान्शियल्स अगोदर बघेल. की तुम्ही पण बघा, तुम्ही लोन जर घ्यायचं झालेल, तर तुमचे
तुम्ही आय टी रिटर्न्स भरता का, तुमचं बँक स्टेटमेंट कंपनी मागते किंवा कोणतंही लोन, पर्सनल लोन असेल, तर तर जे लेंडर आहेत किंवा बँक आहे तर ते मेक शुअर करतात की तुमची कॅपेबिलिटी आहे का रिपे करण्याची. तुम्ही लोन घेतलंय आणि ते एन एन बी एन म्हणजे ते डेप्ट्स मध्ये गेलं थोडक्यात, तर कंपनीचा सॉरी बँकेचा एनपीए वाढेल त्याच्यामुळे. तर ते डिफॉल्ट्स मध्ये केलास तर बँक तुमचा ज्याला क्रेडिट स्कोअर म्हणतात, तर बँक क्रेडिट स्कोअर म्हणजे पर्सनचा असेल किंवा बँक बँक त्या कंपनीचा असेल. क्रेडिट स्कोअर म्हणजे की तुम्ही रिस्पॉन्सिबल किती आहात इन टर्म्स ऑफ रिपेमेंट ऑफ द मनी तुम्ही घेतलेलं आहे. तर मग त्याच्यासाठी फायनान्शियल्स महत्वाचे ठरतात किंवा बाकी अदर फॅक्टर्स असे गव्हर्नमेंट बघू शकतं तुमच्यावर. जर म्हणजे तुम्ही जर काही फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी करताय किंवा काही झाली तुमच्याकडून किंवा, तर कंपनीत जे रेड पडती म्हणतात कंपनीमध्ये किंवा कोणत्याही ह्याच्यात, तर त्यामध्ये गव्हर्नमेंट तुमचं हे बघू शकतं फायनान्शियल्स काय काय तुमचे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा तुमच्याकडे कॅशचा इनफ्लो आउटफ्लो कसा होतो. म्हणजे जे टेरर फंडिंग ज्याला म्हणतात ना, तर कधी कधी काय होतं की काही लोक जे त्यांचं मोटिवेशन जे टेररिंग आहे म्हणजे फंडिंग आहे, तर त्या अशा म्हणजे आता सपोज मी अमेरिकेत आहे, अमेरिकेतून मला काही मी तिथे स्मगलिंग करतोय, तर स्मगलिंग मध्ये मला पैसा तिथे मिळालाय. मग काही लोक कसं करतात की भारतामध्ये एका व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करतात, मग तिथे ते म्हणतात की तुम्ही कंपनी ओपन करा, मग तुम्हाला आम्ही प्रोजेक्ट देतो, मग आम्ही तुम्हाला पैसा पाठवतो, मग असं ह्याला टेरर फंडिंग म्हणतात. तर मग ते काम ऍक्च्युअल मध्ये काही काम होत नाही, फक्त ते पैसा त्या कामाच्या बदल्यात आला असं दाखवतो. म्हणजे आरबीआय जर दुसऱ्या इंटरनल अकाउंट मध्ये आलं तर आरबीआयच्या लक्षात येतं ना, की म्हणजे तुम्हाला जोही भारताच्या बाहेरून पैसा येतो तो आरबीआयच्या निगराणीखाली येतो. मग जर हे इंटरनल कंपनी जर ऍडजस्टमेंट झाली तर हे होतं. तर त्याच्यासाठी मग हे लोक असा बायपास काढतात. तर हे टेरर फंडिंग वगैरे हे करण्यासाठी मग मला सांगायचा मुद्दा आहे की गव्हर्नमेंटचं पण गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप, गव्हर्नमेंटचं निगराणी तुमच्यावरती, तुमच्या ह्याच्यावरती असते, म्हणजे ट्रान्झॅक्शन्स वरती. तर सांगायचा मुद्दा फायनान्शियल आता कळालं, कंपनी इन्सेप्शन म्हणजे कंपनी झाल्यापासून कंपनीचे फायनान्शियल्स पर्यंत इथपर्यंत कळलं. आता फायनान्शियल्स आपण काल महत्वाचं फायनान्शियल्सला सुरुवात केली होती, काय फायनान्शियल्स बनतात कसे. तर फायनान्शियल्सचे जे 3 क्रुशियल पार्ट आहेत की जर्नल बनतात. जर्नल म्हणजे जे काही जर्नल एंट्री जी आहे ती ट्रान्झॅक्शन्स होतं. त्यानंतर त्या ज्या जर्नलचं म्हणजे जर्नल एंट्री पास होते त्याच्यात एक 2 पार्टी असतात. तर त्या 2 पार्टीमध्ये एक जी डेबिटला किंवा क्रेडिटला असेल, तर त्या पार्टीचं एक स्वतः लेजर असतं. हे पण आपण काल पाहिलं. आणि त्या लेजर्स ओव्हर अ पिरियड म्हणजे जो काही वर्षाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, तर त्या ट्रान्झॅक्शनचं जे काही क्लोजिंग आहे म्हणजे बॅलन्स आहे, तर त्याला काय म्हणतात, त्याची जी काही टोटल असते समरी ऑफ द त्या वर्षामध्ये, तर त्याला काय म्हणतात, ट्रायल बॅलन्स म्हणतात. ठीक आहे, आपण इथपर्यंत पाहिलं. आता आपल्याला आज पाहिजे फायनान्शियल अकाउंट. आता इथपर्यंत तुम्हाला बेसिक सगळ्या क्लिअर असेल गोष्टी, आय होप. आणि आता आपण टॉपिकला सुरू करू आजच्या. तर आजचा टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ अँड अनालिसिस ऑफ फायनान्शियल अकाउंट्स. फायनान्शियल अकाउंट म्हणजे काय की जी कंपनी फायनान्शियल्स बनवते म्हणजे त्यांचा अकाउंटंट बनवतो, तर ते कशा बनतं. तर तुम्हाला म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय की तुम्हाला आपल्याला मोटिवेशन आपलं ऑब्जेक्टिव्ह काय काय की तुम्हाला एक फायनान्शियल अकाउंटिंगचा प्रॉब्लेम दिला, तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता आला पाहिजे. मी स्क्रीन शेअर करतोय, दिसतंय सर्वांना. Yes, sir. या, तर प्रिपरेशन अँड अनालिसिस ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह आता तुम्हाला मी सांगितले आहेत की फायनल अकाउंट का बनवतात, तर व्हेरियस म्हणजे स्टेटमेंट आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड असते बिझनेसची प्रोग्रेस करण्यासाठी. त्याचं ते कशाच्या थ्रू, ट्रायल बॅलन्सच्या थ्रू करतात. आणि अकाउंट्स अँड स्टेटमेंट कम्पेअरिंग त्याच्यामध्ये काय होतं की आपण काल पाहिलं की कंपनीमध्ये फायनल अकाउंटमध्ये इन्व्हॉल्व काय गोष्टी असतात, ट्रेडिंग अकाउंट असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, बॅलन्स शीट असतं. तर याच्यामध्ये आणखीन एक असतं ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसच्या मॅन्युफॅक्चरिंग. तुमची जर इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काय असतं, फक्त फरक काय असतो की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जर एखादं म्हणजे एखादी जसं आपण गाड्याचं उदाहरण पाहिलं, तर टाटा मोटर्सने एखादी जर किंवा किया मोटर्स आहे किंवा कोणतीही सुझुकी, मारुती सुझुकी असेल, तर त्यांनी जर एखादी प्रोडक्ट आहे त्यांचं, तर प्रोडक्ट म्हणजे
त्यांनी जर एखादी कन्सेप्ट समजा डिसेंबर महिन्यामध्ये आली, तुम्हाला आता हे तर कळालं की फायनान्शियल इयर 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत असतं. तर त्यांनी काही प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये वेळ घालवलाय आणि ते प्रोडक्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या गाड्याचा रेव्हेन्यू म्हणजे चालू झाला. तर ती 31 मार्च पर्यंत जे काही काउंटेड आहे, तर ते त्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या केसमध्ये येण्यासाठी किंवा त्या अकाउंट्समध्ये कॅल्क्युलेट होणं, सिंपल भाषामध्ये काय ना, की त्या वर्षामध्ये त्या गाड्यांचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आवाज येत नाही गाड्यामध्ये. सर. हॅलो, येतोय का आवाज? आवाज येतोय? आता आला. येस. 2 मिनिट मी एकदा चेक करतो राउटर. तर काय बघत होतो आपण? तर मॅन्युफॅक्चरिंग युनिट. मग थोडक्यात काय, फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर एखादी कार प्रोडक्ट अँड डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये आहे, तर तिच्यामध्ये ऑब्विसली इन्व्हेस्टमेंट कंपनीने केलेली असणार, म्हणजे ती कार R&D डिपार्टमेंट मधून. आणि मग ती त्याचं म्हणजे व्हॅल्युएशन होण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असतं. म्हणजे हल्ली ते खूप कमी यूज केलं जातं सध्याच्या काळात. पण हे पण लक्षात ठेवा, म्हणजे जर त्याच्यावर जर प्रश्न आला, तर ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस जसं आहे तसंच एक मॅन्युफॅक्चरिंग पण अकाउंट असतं. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हॅज टुगेदर नोन ॲज इन्कम स्टेटमेंट अकाउंट. इन्कम, आतापर्यंत तुम्हाला हे तर कळालं असेल की आपण कुठपर्यंत आलो होतो. म्हणजे काल त्या स्लाइड्समध्ये समजून सांगताना, 1 मिनिट, टी फॉर्मॅट लक्षात ठेवा. आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे की टी फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये जे इथे ट्रेडिंग अकाउंट आहे तसंच सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय आहे की जर जी ट्रेडिंग करत असेल इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी, तर ती पहिल्यांदा ट्रेडिंग येणार, त्याचाच जो काही डिफरंट म्हणजे सेल असेल तर सेल इकडे येणार, त्याचं जे काही परचेस आहे ते येणार. सेलचा जो काही ॲडजस्टमेंट होऊन, म्हणजे सेल्स मायनस परचेस होऊन जे काही ग्रॉस प्रॉफिट आहे, तो त्याच्या पुढचं जे काय अकाउंट आहे बॅलन्स शीट. आता मी तुम्हाला आपण ऑलरेडी काही बघितल्यात इथे, तर तो बॅलन्स शीटच्या कॅरी फॉरवर्ड होणार ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स इकडे. आणि मग ह्याचा परत प्रॉफिट, हे बघा, जर इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये कंपनी असेल किंवा हे असेल, तर ट्रेडिंग अकाउंट कशासाठी केलं जातं की जो कंपनीचा जो काही बिझनेस आहे, म्हणजे मेन बिझनेस जो कंपनीचा आहे, तर तो मेन बिझनेस बिझनेस जो काही त्याचे जे काही खर्च आणि त्याचा जो काही म्हणजे रेव्हेन्यू आहे, तो ट्रेडिंग अकाउंट मध्ये येणार. म्हणजे समजा जर माझे थोडक्यात, आता जर माझं टाटा मोटर्स आहे, तर टाटा मोटर्स मध्ये काय आहे ना, की टाटा मोटर्स मध्ये माझं मेन सेल कशापासून येणार, की मी गाड्या विकतोय किंवा खरेदी करतोय, ठीक आहे. तर हे टाटा मोटर्स आहे. टाटा मोटर्सच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय येणार, की माझा सेल काय आहे, जे व्हेकल विकतोय तो, ठीक आहे. आणि कॉस्ट काय असणार, तर व्हेकल साठी लागणारी कॉस्ट, म्हणजे माझं जे काही COGS ज्याला म्हणतात, म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स, हे जे काही गुड्स मी सेल केलंय, तर त्याच्यासाठी जी लागणारी, आता म्हणजे 4 व्हीलर बनवतोय मी, तर 4 व्हीलर साठी लागणारी टायर्स, 4 व्हीलर साठी लागणारा ग्लास, त्याचं इंजन, त्याचं ट्यूबलाईट, हेडलाईट, जे काय आहे, कलर्स वगैरे, तर त्यासाठी जे काही खर्च झालाय, तर ते काय झालं माझं, त्याच्यासाठी डिरेक्ट खर्च, म्हणजे ह्याला डायरेक्ट कॉस्ट म्हणतात, ह्याला डायरेक्ट सेल म्हणतात. तर ते तुमच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये येतं. प्रॉफिट अँड लॉस मध्ये मग काय होणार, तुमचं जे काही सेल आहे, म्हणजे एक मिनिट, 10 लाख जर सेल आहे आणि 8 लाख रुपये तुम्ही परचेस केले, म्हणजे ऑब्विसली तुमच्या लॉस मध्ये नसेल कंपनी, तर त्याच्यापेक्षा कमीच असेल तुमचं. तर 10 लाख सेल मायनस 8 लाख डायरेक्ट तुमचा एक्सपेन्सेस, तुमचा प्रॉफिट किती असणार,
₹2,00,000 त्याला GP म्हणतात, ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला इन डिटेलमध्ये पाहायचं आज पटपट. त्याच्यासाठी मी बॅकग्राऊंड देतोय तुम्हाला. म्हणजे आता थोडं आपण डीपमध्ये जातोय अकाउंटिंग फायनान्शियल बनवण्यासाठी. तर तुम्हाला एक प्रॉब्लेम्स कसा येतो आणि ते सॉल्व्ह कसं करायचं ह्याच्यासाठी पार्श्वभूमी देतोय. ह्याला 1 महिना वगैरे लागतो म्हणजे आम्ही ज्यावेळेस शिकलो. पण तुम्हाला ते परत मी एवढं बॅकग्राऊंडमध्ये का परत येतो, की तुम्हाला पुढे गेल्यानंतर ते पोस्टिंग कसं करतात, त्याचं ट्रान्सफर कसं होतं ते समजण्यासाठी मी परत येतोय. तर हा लक्ष असू द्या फक्त. पुढे आपल्याला जायचंय. ग्रॉस प्रॉफिट आला ₹2,00,000 ठीक आहे. हा ग्रॉस प्रॉफिट काय होतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो. म्हणजे जर ग्रॉस प्रॉफिट असेल म्हणजे जर इथे माझं सेल आहे जास्त आणि कॉस्ट आहे कमी म्हणून मला प्रॉफिट झाला, बरोबर. जर वाईस वर्सा असतं, जर माझा सेल आहे ₹8,00,000 आणि जर कॉस्ट झाली ₹10,00,000 तर मला काय होणार? ग्रॉस लॉस होणार. त्याला JN म्हणणार. त्याला जे इकडे जसं जे जे ग्रॉस प्रॉफिट म्हणतात त्याला ग्रॉस लॉस म्हणणार. आणि जर ग्रॉस प्रॉफिट झाला तर तो बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉसला ह्याच्यामध्ये ॲड होणार आणि ग्रॉस लॉस झाला तर इकडे येणार प्रॉफिटमध्ये. मग प्रॉफिट आता मला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा काय? ग्रॉस ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट खर्च आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये इनडायरेक्ट खर्च. म्हणजे जे काय ऑफिस तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे एकदम सोप्या भाषेत मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे ना, मग मॅन्युफॅक्चरिंग प्लांट म्हणजे तुम्हाला समजलं, की जे काही तिच्या वस्तू जे कंपनी बनवणार आहे, गुड्स जे काही कार असेल किंवा काही असेल, फ्रिज असेल, टाटा LG असेल तर LGचे फ्रिज असतील, टीव्ही असेल. तर तो जो काही कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जे काही देवाणघेवाण होणार आहे म्हणजे तर ते त्याला ट्रेडिंग अकाउंट आपण म्हणू शकतो. आणि त्यांचं जे कॉर्पोरेट ऑफिस असेल मग त्याच्यात सॅलरी असेल, टेलिफोन असेल, अमकं धमकं, त्याला त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. तर मला सांगायचा मुद्दा आहे की ट्रेडिंग अकाउंटमध्ये नेहमी डायरेक्ट खर्च येतात आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये इनडायरेक्ट खर्च येतात. इथपर्यंत क्लिअर आहे. मग त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसमध्ये मग जे काही रेव्हेन्यू असेल तर ट्रेडिंग अकाउंट जर असेल तर तिकडे डायरेक्ट सेल तुमचा तिकडेच जाणार. इथे मग डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला काय येणार? तुम्ही जर बँकेत FD ठेवली असेल वगैरे तर ते तुमचं इनकडे रेव्हेन्यू होणार. मग जो काही प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटचा जो काही ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस आहे तुमचा तो इकडे ऍडजस्ट झाल्यानंतर तुमचा इथून नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट येणार. नेट प्रॉफिट असेल तर डेबिटला येणार, नेट लॉस असेल तर NL तर तो क्रेडिटला येणार. ठीक आहे. मग हा जो आहे तो कुठे जाणार? इकडे शेअर अकाउंट शेअर होल्डर कॅपिटल अकाउंट आहे त्याच्यात ऍडजस्ट होणार. ठीक आहे. जर मग पुन्हा नेट प्रॉफिट झाला असेल तर मग तुम्ही कंपनी समजा ₹2,00,000 माझा म्हणजे आता इथे काय होणार? माझा ₹2,00,000 आलता ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. मग आणखीन माझा इथे कमी होणार नेट प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिटच्या कमी असतो. नेट प्रॉफिट हा ग्रॉस प्रॉफिटच्या कमी असतो. मग माझा ₹1,00,000 समजा नेट प्रॉफिट आहे थोडक्यात. ठीक आहे. ₹1,00,000 तर हा शेअर कॅपिटल असणार इथे. मी तुम्हाला डीपमध्ये प्रॉब्लेम समजून सांगतोय. फक्त परत लिंकिंग राहण्यासाठी हे समरीमध्ये सांगतो. ठीक आहे. आपल्याला पुढे सगळे आयटम एक एक ट्रान्सफर करायचे आहेत. तर तुम्हाला फक्त स्टार्ट टू एंड प्रॉब्लेम कळण्यासाठी सांगतोय. मग इथे ₹1,00,000 जर माझा नेट प्रॉफिट आहे तर तो शेअर कॅपिटलमध्ये मग मी माझी कंपनी म्हणजे बोर्ड मीटिंग घेणार की हा प्रॉफिट म्हणजे मग पूर्ण जर घ्यायचा आहे का मग काही रिझर्व ठेवायचं आहे. रिझर्व कशासाठी असतं की कंपनी भविष्यामध्ये जर काही मी आता जे सांगितलं ना की जर कंपनीला प्रोजेक्टच मिळाले नाही तर कंपनीकडे काहीतरी एक फंड पाहिजे. तर त्याच्यासाठी रिझर्व अँड सरप्लस असं नावाचं एक अकाउंट असतं तर त्याच्यामध्ये ते टाकतात. जर मग कंपनीने 1,00,000पैकी जर रिझर्व अँड सरप्लसमध्ये 1,50,000 टाकले तर प्रॉफिटमध्ये किती येणार? त्या शेअर होल्डरच्या 50,000 येणार. मग हे गुड्स असेट्स असणार, लॅबिलिटीला लॅबिलिटी असणार आणि दिस इज द फायनल अकाउंट प्रिपरेशन होणार. इथपर्यंत कळालं? तर ह्याला काय म्हणतात? फायनान्शियल अकाउंटिंग. आता आपल्याला पुढे जायचं आहे. हे एवढे आता कळालं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट इथपर्यंत कळालं. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच इन्कम स्टेटमेंट पण म्हणतात. हे लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटची इट इज शो द ओव्हरऑल रिझल्ट ऑफ द पर्चेसिंग अँड सेल्स. तुम्हाला हे तर सांगितलं आहे मी की त्या डायरेक्ट जो कंपनीचा प्रॉडक्ट असेल ते त्याच्यात जे काही परचेस आणि हे होणार आहे तर ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये शो केलं. इट्स प्रोव्हाइड अ ग्रॉस प्रॉफिट अर्न बाय द बिझनेस. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय ग्रॉस प्रॉफिट असेल, लॉस असेल तर लॉस येईल.
पुन्हा फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट कसा असेल बघा. ओपनिंग स्टॉक म्हणजे जे काही जर कंपनीचा माल असेल तर काहीतरी गेल्या वर्षीचा माल उरलेला असेल तर तो ओपनिंगला येईल. मग त्या मालामध्ये आणखीन काहीतरी कंपनी, कारण तो मेन माल आहे कंपनीचा, तर तो परचेसेस करेल, ते परचेसेस ॲड होईल. मग जर परचेस कंपनीला रिटर्न केलं, म्हणजे थोडक्यात काय ना, ती कंपनीचं ट्रेडिंग अकाउंट काय असतं बघा. सेल आहे. जर आता टाटा मोटर्सच घेऊ आपण, सेल्स टाटा मोटर्सचं काय असणार, टाटा मोटर्स ज्या काही विकल्यात त्या इथे येणार सेल्स रिटर्न. मग टाटा सेल्स जर म्हणजे टाटा इथे कंपनी काय करणार आहे, सेल्स रेकॉर्ड करणार आहे. मग काही काही कंपन्या, काही लोक कंपनीची गाडी वापस करतील, तर ते इथे मायनस होईल सेल्सच्या. मग क्लोजिंग स्टॉक येईल. ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉकची ही ॲडजस्टमेंट असते. मग त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक आहे, त्याच्यात गाड्या काही गेल्या वर्षीच्या काही गाड्या असणार. मग कंपनी परत काही मटेरियल म्हणजे ते बनवणार असेल. मग जे काही वेजेस असतात, मला तुम्हाला महत्त्वाचा फरक सांगायचा इथे. जर कंपनीचे जे स्किल्ड लोक असतात त्याला काय म्हणतात, एम्प्लॉय म्हणतात. आणि जे अनस्किल्ड आहेत, जे फॅक्टरीमध्ये, थोडं आणखीन डिफरन्स करायचा झाला तर जे ऑफिसमध्ये काम करतात तर त्यांना एम्प्लॉय म्हणतात, त्यांना सॅलरी पे करतात. आणि जे फॅक्टरीमध्ये काम करतात, ऑफिसमध्ये काम करतात, त्यांना एम्प्लॉय म्हणतात, त्यांना सॅलरी देतात, ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाते. जर फॅक्टरीमध्ये काम करतात तर त्यांना वर्कर म्हणतात आणि त्यांना वेजेस दिले जातात, जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटचे जस्ट तुम्ही हे हेड समजून घ्या. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस, कस्टम अँड इम्पोर्ट ड्युटी. जर काही मागवलं असेल तर त्याला ड्युटी, कस्टम ड्युटी असते माहिती तुम्हाला. कॅरेज इनवर्ड म्हणजे त्याच्यासाठी काही हे असतं, काय म्हणतात त्याला, कॅरेज म्हणजे त्याच्यासाठी लागणारा चार्जेस. म्हणजे तुम्ही जर एखाद्या काय म्हणतात त्याला, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर काय एखादी एक काय परचेस केलंय, समजा उदाहरणार्थ काय परचेस केलं, एखादी मशिनरी परचेस केली. ठीक आहे. मशिनरी परचेस केली म्हणजे तुम्ही एका मोठं मशिनरी परचेस केलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते इन्स्टॉलेशन चार्जेस आहेत. सोप्या भाषेत टीव्हीच्या आता फ्री ऑफ कॉस्ट देतात, म्हणजे ती इन्क्लूड असते तुमच्या टीव्हीच्या कॉस्टमध्ये. तुम्ही ऑनलाईन टीव्ही परचेस केला तर त्याच्यात ते फ्री इन्स्टॉलेशन असतं. पण ती जर 25,000ची टीव्ही असेल तर त्याची ती ॲक्च्युअलमध्ये 23,000ची असते. 2,000 इन्स्टॉलेशन चार्ज असतं. फक्त ते तुमच्याकडून वळून घेतलेला असतात पैसा, असा म्हणजे लोकांना इन्स्टॉलेशन जास्त वेगळं दिसू नये. तर तुम्ही सांगताना आता समजा एक फॉर एक्झाम्पल जर 22,000ची टी व्ही आहे किंवा 23,000ची टी व्ही आहे आणि त्याच्यात 3,000 रुपये जर इन्स्टॉलेशन आहे किंवा 2,000, तर तुम्ही जर कोणी विचारलं तुम्ही टी व्ही केवढ्याला घेतला, तर तुम्ही ती इन्स्टॉलेशन कॉस्ट ॲड करून सांगाल ना. तर दॅट इज द सिम्पल थिंग. तर कॅरेज इनवर्ड इथे आहे, म्हणजे त्याच्यासाठी वाहतूक खर्च जो काही लागलेला असेल त्याला सिम्पली. लॉयल्टी आहे, म्हणजे जर एखादं बुक्स ट्रेडिंगची कंपनी आहे म्हणजे एखादं, तर किंवा तुम्हाला जे काही सेल ज्याच्या माध्यमातून होतोय अशा लोक, तर त्यांना एक लॉयल्टी द्यावी लागते. जर ते रेग्युलर असेल वेंडर किंवा तुमचा कस्टमर असेल तर तर ती लॉयल्टी म्हणजे तुमचा एक खर्च असतो, तर ती इथे येते. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, जे काय गाडीसाठी लागलं, पार्किंग, जे काय आहे ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये जातं. ट्रेडिंग अकाउंटला 2 साईड असतात. त्याचे आयटम काय काय, डेबिट साईडचे ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस, कस्टम अँड इम्पोर्ट ड्युटी. पुढे कॅरेज इन एक्सपेन्सेस, लॉयल्टी, मॅन्युफॅक्चरिंग, त्याचीच व्याख्या आहे. तुम्हाला हे सगळं इन डेप्थमध्ये बघायचं आहे. हां, तुम्हाला महत्त्वाची सांगायची सूचना म्हणजे सरांनी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगितलं असेल की एक गुगल ड्राईव्हला मी सगळा लेक्चर्सचे आपले जे काही PDF आहेत ते अपडेट करेल आज. आणि मग सगळ्यांना जे काही मिस आउट झाले असतील मागचे लेक्चर्स वगैरे, तर ते तुम्ही बघून घ्या. आय प्रेफर की तुम्ही लेक्चर्स जॉईनच करा, कारण दॅट इज द नॉट म्हणजे PDF वरून तुम्हाला कळणारही नाही, कारण PDF मध्ये जस्ट सिम्पल आणि थोडक्यात दिलेलं असेल. मी तुम्हाला एक्सप्लेन जास्त करतो, तर ते तुम्हाला इफ इट इज पॉसिबल टू ऑलवेज प्रेफर टू जॉईन अ लेक्चर, कारण तुम्हाला त्याच्यातून सगळं अंडरस्टँडिंग येईल. ही होती सूचना. ठीक आहे. पुढे क्रेडिट साईड काय, क्लोजिंग स्टॉक असतो, सेल्स असतं, ट्रेडिंग अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉसमध्ये आलोत आपण. प्रॉफिट अँड लॉसमध्ये जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात ऑल, ते किंवा इनडायरेक्ट इन्कम, ते तुमचे प्रॉफिट अँड लॉसला येतात. म्हणजे जर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्या पर्स्पेक्टिव्हने सांगतोय. जर तुमची सर्व्हिस इंडस्ट्री असतील तर तिथे ट्रेडिंग अकाउंट ॲप्लिकेबल होत नाही. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉसला जे काय नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट येईल, हा तर प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. ग्रॉस हे बघा आता इथे हां, ग्रॉस लॉस असेल तर तो डेबिटला कॅरी फॉरवर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटमधून, समजतंय. आणि ग्रॉस प्रॉफिट असेल तर तो क्रेडिटला कॅरी फॉरवर्ड होईल. म्हणजे तुम्हाला हे तर कळालं ना. मग आता आपण काय बघितलं होतं मागे, एक मिनिट,
तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटमध्ये नेतो. हां, ट्रेडिंग अकाउंट हे आहे बरोबर. तर इथून जो काही ग्रॉस प्रॉफिट होईल, ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला होईल आणि ग्रॉस लॉस असेल तर तो डेबिटला लॉस कॅरी फॉरवर्ड होईल. इथे खालची जी नोट होती ना तीच इथे येणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ग्रॉस लॉस इकडे येणार, ग्रॉस प्रॉफिट इकडे येणार. एवढं लक्षात राहिलं. आता मी तुम्हाला मागापासून सांगत होतो की जे एम्प्लॉय असतात ते ऑफिसमध्ये काम करतात, जे ऑफिस रिलेटेड खर्च आहेत, दोन फरक कळाले. ट्रेडिंग अकाउंट फॅक्टरीसाठी आहे, ऑफिस एक्सपेन्सेससाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. तर मग ऑफिसचे जे काही एम्प्लॉय आहेत त्यांच्यासाठी सॅलरी असेल, रेंट असेल, कमिशन असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल तुमच्या प्रोडक्टची. बॅड डेप्ट्स तुम्हाला पुढे मी एक्सप्लेन करणार आहे, डिस्काउंट पण एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे तुमचं जे काही म्हणजे तुम्ही डिस्काउंट शक्यतो तिकडेच येतं, पण तुमचं जर एखादा हे डिस्काउंट जे आहे हे तुमच्या गुड्सवर डिस्काउंट नाही. तुम्ही जर एखादे तुमची ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा रेंट आहे तर तुम्हाला त्या तुमच्या खर्चावर जे मिळणारं डिस्काउंट आहे पुढच्या पार्टीकडून, तर कधी कधी काय एखादी पार्टी काय तुम जर म्हणजे एखादी स्मॉल पार्टी असेल समजा, तुमचा सप्लायर जर स्मॉल असेल म्हणजे तुम्ही एखाद्या तर तो काय करत असतो अकाउंटिंगमध्ये की तुम्ही जर परचेस म्हणजे तुम्ही पेमेंट लवकर करावं त्याच्यासाठी कॅश डिस्काउंट देतो तो. म्हणजे म्हणजे तुम्हाला त्याच्यातून फायदा कसा, आता जस्ट आपण म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल असतं बघा तुमचं एम एस सी बीचं. तर एम एस सी बीचं बिल जर समजा 1,000 रुपये आलंय, तर तिथं लिहिलेलं असतं की जर 10 तारखेच्या आत म्हणजे पेड केलं तर 950 रुपयाला हे होईल, म्हणजे 50 रुपयाला तुम्हाला सूट मिळेल. आणि त्याच्या पुढे पे केलं तर हजारोच रुपये भरावे लागतील. जस्ट लाईक द थिंग्स. इथे डिस्काउंट म्हणजे ते डिस्काउंट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला नेट प्रॉफिट नेट लॉस कॅरी फॉरवर्ड कळालं. आता पुढे इथे काय होणार, प्रॉफिट अँड लॉसची जस्ट सिंपल सांगतो. इथे तुमचं जे काही इनडायरेक्ट इन्कम असेल, आपण आता सध्या कोणत्या इंडस्ट्रीला बघतोय, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री गृहीत धरून हे सगळं एक्सप्लेन करतोय मी. ठीक आहे. तर तुमचं इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे इंटरेस्ट हे कोणतं रिसिव्ड असणार, तुमचं इन्कम काय असणार आहे की जर तुम्ही कुठे एफ डी ठेवलेली आहे किंवा तुम्ही शेअर कंपनीच्या दुसऱ्या कंपनीमध्ये शेअर्स गुंतवू शकता. ठीक आहे. किंवा कंपनी त्यांचा फंड्स दुसऱ्या कंपनीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये एक्सेस जर कॅश असेल, म्हणजे जास्त पैसा असेल कंपनीच्या बॅलन्स शीटला, तर ती कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये पैसा गुंतवू शकते काही दिवसासाठी. त्याला बोर्ड रिझोल्युशन पास करावं लागतं. बोर्ड रिझोल्युशन किंवा बोर्ड मीटिंग असते. बोर्ड मीटिंग म्हणजे काय, तर कंपनीचे जे काही संचालक मंडळ असतं मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जे काही सभासद असतात, तर ते बोर्ड ठरवतात की आपल्याकडे एवढा कॅश आहे, मग हे उगाच पडून राहण्यापेक्षा आपण जर त्याला गुंतवलं कुठेतरी, कारण तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं तसं कंपनीचं काय असतं, करंट अकाउंट असतं बँकेत. तर करंट अकाउंटवर इंटरेस्ट पे करत नाहीत बँका. तर मग तेच पैसा ते एकतर एफ डी मध्ये ठेवू शकतात किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ठीक आहे. तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय असतं, इनडायरेक्ट, जसे इनडायरेक्ट खर्च असतात तसे इनडायरेक्ट इन्कम असतात. कमिशन रिसिव्ड जर आपण कधी कधी ह्याच्यात कमिशन रिसिव्ड कसं असतं की एखाद्या पार्टीला आपण त्यांचं दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट रेकमेंड केलं किंवा याच्यावर कमिशन, आपलं जर कमी सेल असेल तर सेल्सवर कमिशन पण भेटू शकतं आपल्याला. आणि डिस्काउंट रिसिव्ड हा काय का असतो थोडक्यात, हे बघा इथे काय झालंय, त्या पार्टीने आपल्याला डिस्काउंट आपल्याला द्यावा लागलाय इथे. हा सॉरी, मी एक गफलत केली तुम्हाला मगाशी. डिस्काउंट हा काय आहे, आपला खर्च आहे. म्हणजे आपण आपलं बिल लवकर एखाद्याने पेड करावा म्हणून जो दिलेला डिस्काउंट आहे आपण, तो डेबिटला येतो. म्हणजे हा आपला ऍक्च्युली खर्च आहे. म्हणजे थोडक्यात काय ना की म्हणजे आपण एक गोष्ट परचेस केली. ठीक आहे. तर त्या आपला सेल आहे, तर सेलवर आपण डिस्काउंट दिला. म्हणजे आपण थोडक्यात काय ना, एखादी गाडी इथं ट्रेडिंग अकाउंटमध्ये गेला तुम्ही, तुम्हाला कळालं डेबिटला सेल आहे तुमचा, तर त्या माणसाला तुम्ही गाडी विकली, पण तुम्ही तो माणूस एक 10 लाखाची गाडी, तर तो माणूस काय पैसे देईना. मग तुम्ही काय म्हटलात की ठीक आहे बाबा, हे डिस्काउंट 2% डिस्काउंट देतो, तू लवकर दे. मग 2 डिस्काउंट दिलं, 20,000 रुपये त्याचे कमी झाले, मग त्याने 9,80,000 रुपये तुम्हाला दिले. तर जे काय तुमचा म्हणजे इनिशियली तुम्ही 10 लाख रुपयाचा सेल दाखवला होता, पण तुम्हाला आलेत पैसे 9,20,80,000. मग तो जो काही डिस्काउंट तुम्ही दिलाय कस्टमरला, तो काय येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार. आता डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे आपण पण कुणाची तरी काहीतरी परचेस करणार, मग तो आपल्याला डिस्काउंट देणार, तर तो डिस्काउंट रिसिव्ड डिस्काउंट आहे, तो क्रेडिटला येणार. ठीक आहे. इथून पण मग टोटल क्रेडिट म्हणजे जे काय क्रेडिट मायनस, इथे सपोज काय 5 लाख आहे टोटल, तर इकडे 4,80,000 किंवा 4.5 लाख रुपये तुमचा एक्सपेन्सेस झालाय. तर हे इथे काय 50,000 60,000 रुपये जो काय आहे, तर तो तुमचा नेट प्रॉफिट होईल. किंवा वाईस वर्सा असेल, तुमचं जर बिझनेस लॉसमध्ये असेल तर तुमचा खर्च जास्त होईल, तुमचा प्रॉफिट कमी असेल.
तर जे काही होईल त्याला नेट लॉस म्हणतात. जर लॉस झाला आणि जर प्रॉफिट झाला तर त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. मग हा काय होतो, इथे लिहिलंय बघा, नेट प्रॉफिट. ही सगळी तुम्हाला पीडीएफ मिळणार आहे, त्यामुळे हे सगळं तुम्हाला कळेल. तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. मग पुढे काय असतं, प्रॉफिट अँड लॉसच्या त्यांनी बाजू सांगितल्यात, की पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा ग्रॉस लॉस असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. सॅलरी अकाउंट, इंटरेस्ट पेड कशावर असेल, की जे काही तुम्ही ड्यूज किंवा उशिरा जर काही भरला असेल तर त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागतो, तो तो तुमचा इनडायरेक्ट खर्च असतो, तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातो. कमिशन पेड, जे काही एकदम तुम्हाला आतापर्यंत मी जे कालपासून सांगतोय, तर ते हा बॅड डेप्ट्स आपल्याला इन डिटेलमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तर बाकी हे सगळे काय आहेत, प्रॉफिट अँड लॉसचे आयटम आहेत. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ज्यावेळेस एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते तर ती ते मेंटेन करते. तर इथे काय असतं, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे ते प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे तर त्याच्यासाठी हे असतं, म्हणजे ऑनगोईंग जे काही चालू आहे त्यांचं काम. वर्किंग ते रॉ मटेरियल्स असेल, म्हणजे ज्या काही काय म्हणतात त्याला, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्याचाच हा प्रकार आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मेंटेन केला जातो. पण कधी कधी काय होतं, की तुमचा तो एखादा फिनिश प्रोडक्ट बनत नाही. मग तुमचं ती म्हणजे तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग मधलं युनिट असेल आणि तुम्ही जर ती काय म्हणतात त्याला, ते प्रोडक्टमध्ये जर गुंतवलेला असेल तर तो तुमचा खर्च आहे का, सध्या नाही. तर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट केलेली, म्हणजे तो तुमचं वर्किंग कॅपिटल म्हणता येईल. तर आपण जे वर्किंग कॅपिटल काल बघितलं, तर वर्किंग कॅपिटलच हे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं प्रॉफिट ते मेंटेन करतात. आता आपला फायनान्शियल स्टेटमेंट, ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ॲसेट लायबिलिटी असतात, इथपर्यंत आपल्याला कळालं. तिथं द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲज ऑन बॅलन्स शीट आर लिस्टेड आयदर इन द फॉलोइंग टू ऑर्डर्स, लिक्विडिटी ऑर्डर्स और प्रेमिनन्सिया. तुम्हाला जे काय म्हटलं ना, वर्टिकल आणि काल आपण बघितलं हॉरिझॉन्टल. आता लॅबिलिटी मध्ये काय असतं, लॅबिलिटी म्हणजे देय, ठीक आहे. एवढं सिंपल आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेमध्ये जे काही बँकेकडून तुम्हाला सांगितलं ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट कसा असतो, की आपल्याकडे बँकेत पैसा कमी, पण बँक म्हणजे कंपनीकडे ते सायनिंग करून घेते आणि मग आपला नसणारा चेक पण आपल्या बँकेत जर पैसा नसेल तर तो पास होतो. म्हणजे त्याला बँक तेवढा डिफरन्स जो काय आहे तो बँकेच्या अकाउंटमधून पास करते, त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे जे काय देय एक्सपेन्सेस आहे. लायबिलिटी म्हणजे सोप्या भाषेत देण्याच्या बाजू, ठीक आहे. आणि फक्त ह्याच्यात कॅपिटल जे अकाउंट असतं ते म्हणजे तुमच्या जे मालक आहे कंपनीचा जो काय आहे त्याने जे काही गुंतवलेला पैसा आहे कंपनीमध्ये, तर ते फक्त इथे मेन्शन असतं. आणि assets मध्ये काय, ॲसेट म्हणजे तुम्हाला मला कळालंच आहे आतापर्यंत, मालमत्ता. मग मालमत्ताच्या प्रकार आहेत, स्थावर मालमत्ता, स्थावर जंगम जे प्रकार आहेत ना. स्थावर म्हणजे काय, जी न हलणारी. जंगम म्हणजे काय, की जी तुमचं सोनं किंवा तुमची कॅश आहे किंवा मोबाईल आहे किंवा जे काही तुमची मालमत्ता काय, की तुमच्या जी काय हलू शकते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, तुमचे फर्निचर असेल किंवा हे. आणि स्थावर मालमत्ता म्हणजे काय, तुमचं लँड असेल, तुमचे शेतजमीन असेल किंवा तुमचा प्लॉट असेल किंवा तुमचं घर असेल किंवा तुमची बिल्डिंग असेल. हे झाले तुमचे स्थावर मालमत्ता. तर मराठीमध्ये सांगितलं एकदम, तर त्यालाच फिक्स टाइम मी ज्याला फिक्स ॲसेट म्हणतात ते फिक्स्ड आहे. मुवेबल प्रॉपर्टी, इमुवेबल प्रॉपर्टी हे त्याचे प्रकार आहेत इंग्लिशमध्ये. कॅश इन हँड, कॅश जे हातामध्ये आहे, कॅश ॲट बँक, प्रीपेड एक्सपेन्सेस, हे आपल्याला इन डेप्थ मध्ये पूर्ण बघायचं आहे. रॉ मटेरियल्स, ह्याच्यात क्लोजिंग बॅलन्स हे मॅन्युफॅक्चरिंगच्या ह्याने सांगितलंय. क्लोजिंग स्टॉकमध्ये काय काय असतं, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक असू शकतो, वर्किंग प्रोग्रेसचा मॅन्युफॅक्चरिंग जे अकाउंट बनवलं होतं त्यातला, फिनिश गुडचा हे असतो, प्लांट अँड मशिनरी. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला पुढचा पार्ट बघायचा. आता आपल्याला पूर्ण आपण घोळून घोळून पेलोय आता तीन अकाउंट, बरोबर. म्हणजे आपल्याला आता पूर्ण पहिल्या दिवसापासून आपण तीनच बघतोय, हे प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. म्हणजे आता पूर्ण असं म्हणजे झोपीतून उठवलं तरी आपल्याला हे तीन गोष्टी कळतील, ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे. तर काय होतं ना, की तुम्हाला मी काल जसं सांगितलं, की कधी कधी काय होतं, दोन दोन गोष्टी ऍडजस्टमेंट आपल्याला त्याची, ठीक आहे, व्याख्या बघू आधी. दोन व्याख्या आहेत, दोन प्रकारचे ऍडजस्टमेंट असतात. एक, दोज ट्रान्झॅक्शन्स विच इज रिलेटेड टू अकाउंटिंग पिरियड फॉर विच फायनान्शियल स्टेटमेंट्स आर being prepared but not included in the retail trial balance because the transactions have not been recorded in the books of accounts called adjustment. ही झाली पहिली ऍडजस्टमेंट. म्हणजे सिम्पली भाषेत काय ना, की त्या पिरियडसाठी, म्हणजे पिरियड कोणता आहे तुम्हाला डोळे झाकून सांगता आलं पाहिजे, 1 एप्रिल ते 31 मार्च. फायनान्शियल इंडियामध्ये
हे बघा म्हणजे भारतामध्ये काय, US मध्ये जर अकाउंटिंग केलं जातं तर ते कॅलेंडर इयर फॉलो करतात. पण आपलं इंडियन कृषी प्रधान संस्कृती आहे, तर आपल्या भारतामध्ये माझे मार्च जो काय पिरियड असतो तिथे उन्हाळा सुरू होतो. मग लोकांकडे हे नसतं, म्हणजे तिथून पुढे एक 3-4 महिने पावसाळा येईपर्यंत, म्हणजे भारत कृषी प्रधान असल्यामुळे आपली इकॉनॉमिकली फार कृषीच्या ह्याच्यावर अवलंबून होते. मग एक जो काय गुढीपाडव्याचा वेळ असते तर त्यावेळेस मग सगळे पिकं वगैरे निघतात. मग त्या पिरियडने किंवा त्या ह्याने एक अकाउंटिंग मेंटेन केलं जातं आपल्या भारताच्या जॉग्राफिकली विचार गृहीत धरून. मग त्याच्यामुळे एप्रिल पासून तर 31 मार्च पर्यंत आपलं अकाउंटिंग पिरियड आहे. युएसचं असतं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, पण आपलं काय आहे 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे. तर त्या पिरियडसाठी हे काय म्हणतायत, दोज ट्रान्झॅक्शन्स विच इज रिलेटेड टू अकाउंटिंग पिरियड, म्हणजे त्या गोष्टी जे काही व्यवहार आहेत जे त्या अकाउंटिंग पिरियडसाठी आहेत. फायनान्शियल स्टेटमेंट बिगिन प्रिपेअर्ड बट नॉट इन्क्लुडेड इन द ट्रायल बॅलन्स, म्हणजे जे काही खर्च आहेत ते त्या अकाउंटिंग पिरियडसाठी आहेत पण ते ट्रायल बॅलन्समध्ये इन्क्लूड नाहीत. ते इन्क्लूड करायला ते सांगतात, त्याला ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. मी आता हे एकदम हे तिन्ही तुम्हाला सांगितलं. आता प्रॉब्लेम्स कसे येतात फायनान्शियल फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला. काल मी ट्रायल बॅलन्स दाखवलं होतं, परत एकदा ट्रायल बॅलन्स दाखवतो. ट्रायल बॅलन्स फॉर्मॅट. तर हे सिम्पली ट्रायल बॅलन्स असेल. ठीक आहे. हे तुम्हाला प्रॉब्लेम कसा, ह्या टॉपिकवर प्रॉब्लेम कसा येतो बघा, की तुम्हाला एकदम सिम्पली हा ट्रायल बॅलन्स दिलेला जातो. ट्रायल बॅलन्स तुम्हाला पोस्टिंग करावं लागतं. पोस्टिंग म्हणजे काय, की मोटर कार, आता तुम्हाला कळालं असेल मोटर कार काय ॲसेट आहे, ती बॅलन्स शीटमध्ये जाणार. फर्निचर आहे बॅलन्स शीटमध्ये जाणार. कम्प्युटर आहे आपले ॲसेट आहे, फर्निचर बॅलन्स शीटला जाणार. फिक्स ॲसेट त्यांनी स्वतः सांगितलं की ॲसेट म्हणजे ते ह्याला जाणार बॅलन्स शीटला. बँक बॅलन्स ॲसेटला जाणार. कॅश इन हँड ॲसेटला जाणार. ट्रेड रिसिवेबल ॲसेटला जाणार. करंट ॲसेट, ट्रेड रिसिवेबल म्हणजे काय, 1 वर्षात मिळणारा पैसा आहे, म्हणजे करंट ॲसेट आहे, म्हणजे मिळणारा पैसा आहे पण मिळणार आहे म्हणून ट्रेड रिसिवेबल. बँक ओव्हरड्राफ्ट हाला काय होईल, तर बँकेमधून मायनस करता येऊ शकतो किंवा आपल्याला लॅबिलिटीला पण दाखवता येतो. ठीक आहे. दोन्ही हातानं, म्हणजे असा घास खायचा का असा घास खायचा आपल्या हातात आहे. तर बँकेतून मायनस केलेलं दाखवू शकतो आपण किंवा लॅबिलिटीला दाखवू शकतो. ठीक आहे. ट्रेड पेबल म्हणजे 1 वर्षात आपल्याला देय आहेत दुसऱ्याचं, आपण जे काय परचेस केलंय, आपल्या जे काय वेंडर आहेत. सिक्युरिटी प्रीमियम म्हणजे आपण जो काही म्हणजे जास्तीचा काय म्हणतात त्याला, एखादी ट्रेड प्रीमियम कधी असतो, सिक्युरिटी प्रीमियम. तर सिक्युरिटी प्रीमियम म्हणजे काय गोष्ट बघा, जर आपल्याला म्हणजे तुम्हाला थोडी बेसिक बॅकग्राऊंड देतो. सिक्युरिटी प्रीमियम म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादी कंपनी, तुम्हाला IPO माहिती आहे, इनिशियल पब्लिक ऑफर, पहिल्या दिवशी सांगितलं की एखादी कंपनी जेव्हा म्हणजे लॉन्च करते त्यांचा शेअर्स पब्लिकली, म्हणजे पूर्ण ओपन पब्लिकसाठी, त्याला IPO म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफर. तर ज्यावेळेस कंपनीला शंका असते ना, की तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी ITRC जे आहे ना, इंडियन रेल्वे, त्यांचा IPO आलता तर ते खूप लोकांनी घेतला. किंवा नायका जे मुलींचं मेकअपचं जे आहे ना, त्याची काहीतरी फाल्गुनी नायर काहीतरी त्याची मालकीण आहे. तर ते किंवा शुगर कॉस्मेटिक असेल त्याचं, हे रिसेंट IPO सांगतो तुम्हाला, किंवा LICचा असेल. IPO म्हणजे काय, की तुम्हाला सर्वसामान्य लोकांना ती कंपनी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला निमंत्रण देते, त्याला इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात. तर ज्यावेळेस हे झालं, हे ब्रँडेड कंपन्यांचं. ठीक आहे. पण ज्यावेळेस कंपनीला अशी शक्यता, शंका असते किंवा डाऊट असतो की आपले लोक शेअर्स घेतील का नाही, म्हणजे कंपनी ऑब्विसली लोकांनी शेअर घेण्यासाठी तर पब्लिक ऑफर करते. पण जेव्हा कंपनीला शंका असते की आपले पब्लिक म्हणजे शेअर्स घेईल का नाही, तर त्यावेळेस अशी गॅरंटी देणारे काही लोक असतात, म्हणजे त्याला, म्हणजे तेच त्याला क्रेडिट लाईन किंवा हे असतात, बँक असते किंवा म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या असतात, त्याला NBFC म्हणतात. तर त्या लोक काय करतात, ह्याच्यातून मार्जिन, म्हणजे त्या कंपन्याकडून प्रॉफिट कमवतात. कसं, तर ते गॅरंटी देतात. जर ते म्हणतात की त्यांची अग्रीमेंट साईन होते आणि जर म्हणतात तुमचे जर शेअर्स घेतले नाहीत तर उरलेले शेअर्स आम्ही घेऊ, असं म्हणतात ते. ठीक आहे, त्या कंपनीला. तर मग त्यांच्यासाठी ते एक फिक्स फी घेतात त्यांच्याकडून. तर ते जे आहे, तर त्याला काय म्हणतात, आपण ट्रायल बॅलन्स बघत होतो ना, 1 मिनिट. तर त्याला काय म्हणतात, सिक्युरिटी प्रीमियम.
म्हणजे सिक्युरिटी प्रीमियम म्हणजे काय, तर आपले शेअर्स नाही विकले तर ती कंपनी घेण्याचं ठरव म्हणजे गॅरंटी देते, त्याला सिक्युरिटी प्रीमियम. शेअर्स कॅपिटल तुम्हाला कळालं लॅबिलिटीला जाणार, शेअर कॅपिटल रिझर्व पण लॅबिलिटीला जाणार, रेंट पेबल पेबल आहे हा लक्षात ठेवा. रेंट नुसतं असतं तर प्रॉफिट अँड लॉसला आला असता, पेबल आहे म्हणून लॅबिलिटी आहे आपली, देण्याचं आहे आपल्याला, तर तो कुठे जाणार, लॅबिलिटी जाणार. आता बघा रेंट एक्सपेन्सेस, हा एक्सपेन्सेस झालाय त्यामुळे हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार. सॅलरी पेबल आहे तर ही लॅबिलिटीला जाणार. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस आहे तर तो प्रॉफिट अँड लॉसला जाणार. सेक्युअर्ड लोन, लोन कुठे येतं तर लॅबिलिटीला, देणं आहे, पैसा घेतलाय म्हणजे परत द्यावा लागणार आहे तर तो पण लॅबिलिटीला जाणार. अनसिक्युअर्ड लोन पण लॅबिलिटीला जाणार. आता सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोनचा फरक सांगतो. सिक्युअर्ड लोन जेव्हा एखादी कंपनी स्थापन होते, मग त्यांना जर कंपनी, आता समजा सोप्या भाषेत आपण 14-15 जण आहोत, तर त्यांनी आपण ठरवलं की आपल्याला बिझनेस निर्माण करायचा. आपण मग काय केलं, किंवा झोमॅटो जे आहे ना, ऑनलाईन आपण फूड एक्झाम मागवतो, तर झोमॅटोने म्हणजे ती कंपनी निर्माण झाली, मग ते काय करतात दर क्वार्टरला किंवा त्यांना फायनान्शियल गरज लागली की मग ते परत आयपीओ काढतात. किंवा कधी कधी काय होतं की आयपीओ काढला की ते डायरेक्टली त्या कंपनीचे मालक होतात. त्यामुळे काही कंपनी काय काय डिसाईड करते की ह्या लोकांना शेअर्स न देण्यापेक्षा आपण शॉर्ट टर्म ह्यांच्याकडून हे करू, लोन घेऊया. ठीक आहे. तर आता बघा बॉन्ड्स, गव्हर्नमेंटने जे मसाला बॉन्ड्स किंवा हे गव्हर्नमेंट इश्यू करतं, म्हणजे रेल्वे मिनिस्ट्री जे नितीन गडकरी आहेत तर ते ह्याच्यात खूप फेमस आहेत. तर ते काय करतात, बॉन्ड्स इश्यू करतात जनतेला. मग त्याच्यामध्ये 8-9% एक फिक्स रेटने सांगतात, लोक विश्वास ठेवतात, गव्हर्नमेंट आहे म्हणजे ते देतात पण. मग त्यावेळेस कंपनी काय करते, ते हे करते म्हणजे सिक्युर्ड लोन घेते. आणि अनसिक्युअर्ड म्हणजे, सिक्युअर्ड लोन म्हणजे काय असतं, ज्यावेळेस आता समजा एखादी कंपनी डुबणार आहे, ठीक आहे, तर कंपनी ज्यावेळेस डुबणार असते तर त्याला अकाउंटिंगच्या भाषेत जसं जर कंपनी निर्माण होते किंवा कंपनी स्थापन होते त्याला कंपनी फॉर्मेशन म्हणतात. तर कंपनी जर डुबणार असेल तर त्याला वाइंडिंग अप म्हणतात, कंपनीचं काय म्हणतात, वाइंडिंग अप किंवा क्लोजिंग ऑफ द कंपनी. तर त्यावेळेस काय करतं, कंपनी जेव्हा बंद होणार आहे, त्यांची संचालक मंडळाची शेवटी सभा होते की आपल्याला कंपनी आता काय आपण ठेवू शकत नाहीत, कंपनीमध्ये लॉस होतोय, तर आपण कंपनी बंद करूया. मग अशा वेळेस काय होतं की कंपनी एक कंपनीला जे तुम्हाला, हा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो, जो जे काही गव्हर्नमेंटचं त्याला रजिस्टर, कंपनी रजिस्ट्रार म्हणतात, जो की ज्या निर्मला सीतारामन आहेत फायनान्स मिनिस्ट्री त्यांच्या अंडर ते डिपार्टमेंट येतं. त्याला म्हणतात कंपनी एक्सटर्नल अफेअर्स ऑफ, म्हणजे कंपनी मिनिस्ट्री म्हणतात. तर त्याच्यामध्ये त्यांचा एक रजिस्टर्ड असतो कंपनीचा म्हणजे गव्हर्नमेंटचा नियुक्त, त्याच्या खाली म्हणजे हजारो लोक आहेत काम करणारे. तर त्या एमसीए ला आपल्याला दर बोर्ड मीटिंग होते, कंपनी निर्माण होते किंवा कंपनी बंद होणार आहे, तर हे प्रत्येक अपडेट गव्हर्नमेंटला एमसीए ला द्यावे लागतात त्या कंपनीला, कंपनीचे. मग कंपनी जेव्हा बंद होणार असते तर ती जर कंपनी पब्लिक लिमिटेड असेल, तुम्हाला सांगितलं आता फरक तर सांगितले मी कंपनीचे, जिच्या नावात लिमिटेड आहे ती पब्लिक असते, जिच्यात प्रायव्हेट लिमिटेड आहे ती प्रायव्हेट असते. तर जर पब्लिक लिमिटेड असते तर ती गव्हर्नमेंट अपॉइंट करतो लिक्विडेटर. म्हणजे लिक्विडेटर म्हणजे काय, कंपनी म्हणजे गव्हर्नमेंटचा एक माणूस असतो जो की कंपनी बंद करताना कंपनीच्या ॲसेट आणि लॅबिलिटी विकतो आणि मग त्याच्यातून कंपनीचे जे काही ड्यूज आहेत ते कंपनीला देतो. जसं की अनिल अंबानी आहेत, त्यांचं रिलायन्स आरकॉम, जे रिलायन्सचं एक कंपनी आहे. आरकॉम म्हणजे अनिल अंबानींचे आहे. रिलायन्स जिओ वगैरे आहे ते मुकेश अंबानी यांचं आहे. तर आरकॉम जसं मागे लिक्विडेट झालं, म्हणजे जेव्हा थोडक्यामध्ये त्याला बँक करप्ट म्हणजे इन्सॉल्वन्सी म्हणतात, किंवा मराठीमध्ये त्याला दिवाळखोरी निघणं, दिवाळखोरी निघणं असं म्हणतात. तर जेव्हा म्हणजे अशी परिस्थिती काय येते, जेव्हा कंपनीकडे काही कंपनीकडे बिझनेस नसतो आणि कंपनीला आता माहिती आहे की कंपनी डुबणार आहे, तर त्याला काय म्हणतात, म्हणजे इन्सॉल्वन्सी किंवा बँकरप्ट हा वेगळी टर्म आहे, इन्सॉल्वन्सी म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये त्याला नादारी किंवा दिवाळखोरीमध्ये निघणं म्हणतात. तर जेव्हा अशी परिस्थिती येते तर गव्हर्नमेंट एक अपॉइंट करतो, त्याला लिक्विडेटर म्हणतात. मग तो काय करतो, कंपनीचे सगळे व्यवहार तिथे स्टॉप करतो आणि कंपनीमध्ये जे काही ॲसेट्स आहेत त्या विकायला काढतो. मग त्याच्यामध्ये जे लोक, हे सर्व काय एक्सप्लेन करतोय, तर सिक्युअर्ड लोन म्हणजे काय, तर ज्यावेळेस तो लिक्विडेटर येतो तर ह्या माणसांच्या आधी लोन पे करतो.
मग ह्यांचा रेट ऑब्विसली सिक्युर्ड आहे म्हणून थोडा कमी असतो आणि अनसिक्युर्ड ह्यांचा लोन जास्त असतो. म्हणजे त्याच्यात अनसिक्युर्ड मध्ये काही गॅरंटी त्यांना नसते. जर कंपनी डुबली तर हा भविष्यात त्यांना पैसा मिळू पण नाही शकत. पण त्यांना म्हणजे एकदम सोप्या भाषेत तुम्ही जर बघितलं ना, तर कोऑपरेटिव्ह बँक असतात ना, तर त्यांचं इंटरेस्ट रेट जास्त असतो, बरोबर. तुम्ही जर एफडी केलं तर 11% जसं लोकमंगल ते काय लोकमान्य मल्टीपर्पज वगैरे ज्या अशा छोट्या कॉस्मॉस बँक असेल किंवा अशा ज्या काही कारण त्यांना लोकांना अट्रॅक्टिव्ह करायचं. जर मला स्टेट बँकेने पण जर 13% इंटरेस्ट दिला आणि जर कॉस्मॉसने जर 13% दिला, तर मी कॉस्मॉसमध्ये का पैसा ठेवेल किंवा लोकमान्यमध्ये का पैसा ठेवेल? कारण मला माहिती आहे ती बँक छोटी आहे. तर मी ऑलवेज काय करेन, गव्हर्नमेंट बँकमध्ये, नॅशनलाइज बँकमध्ये पैसा ठेवेल. तर मग गव्हर्नमेंट बँक एवढा इंटरेस्ट तुम्हाला देत नाहीत. म्हणजे एकदम जीवनाचं जसं एक सोपं एक्झाम्पल आहे, जिथे जास्त रिस्क आहे तिथे रेट ऑफ रिटर्न जास्त, म्हणजे जिथे रिस्क जास्त असेल तर रेट ऑफ रिटर्न्स पण जास्त आहे. जर रिस्क कमी आहे तर रेट ऑफ रिटर्न्स पण कमी आहे. हे एकदम सिम्पल लॉजिक फंड आहे, तुम्हाला माहिती असेल. तर ते फक्त मी सांगण्याचं हे तुम्हाला एक्सप्लेन करत होतो की अनसिक्युअर्ड लोन आणि सिक्युअर्ड लोन मध्ये फरक काय. ठीक आहे, तर दिस इज द तुम्हाला प्रॉब्लेम काय येणार आहे, हा ट्रायल बॅलन्स येणार आहे. ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट असतील, ऍडजस्टमेंट आपल्याला बघायच्यात, तुम्हाला मी सांगणार आहे, एक्सप्लेन करतोय. तर त्या ऍडजस्टमेंटला पास करून तुम्हाला 3 अकाउंट बनवायचे: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. ठीक आहे, तर याचे जे मी तुम्हाला म्हटलं ना, हे जाईल जाईल इकडे जाईल तिकडे जाईल तिकडे जाईल, प्रॉफिट अँड लॉसला जाईल, लायबिलिटीला जाईल, ॲसेटला जाईल, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला डेबिटला जाईल. तर हे जे घालवतोय मी, म्हणजे घालवतोय म्हणजे ते तिकडे त्यांना ट्रान्सफर करतोय, तर त्याला काय म्हणतात, पोस्टिंग म्हणतात. किंवा जे म्हणजे त्यांचं ट्रान्सफर होत आहे त्यालाच अकाउंटिंगच्या भाषेत पोस्टिंग म्हणतात. आपण कालच्या पीपीटी मध्ये बघितलं. आता मला तुम्हाला हे सांगायचं होतं की ऍडजस्टमेंट म्हणजे काय, की त्या वर्षाचा खर्च आहे त्या पिरियडसाठी, पण तो रेकॉर्ड केला नाही तर मग कंपनीच्या हे लक्षात येतं आणि मग कंपनी मग ऍडजस्टमेंट मध्ये देते की हे असा असा अमुक अमुक खर्च आहे, तो दिलेला नाही किंवा द्यायचा होता, तो ऍडजस्टमेंट करा. आणि दुसरी एक ऍडजस्टमेंटचा प्रकार आहे ऍडिशन्स टू दॅट दीज. खालचं बघतो आता मी. इन ऍडिशन्स टू दॅट दोज ट्रान्झॅक्शन्स विच इज हॅव बीन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट बट नॉट रिलेटेड टू दॅट अकाउंटिंग पिरियड. मी तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल सोप्या भाषेत सांगतो. पहिलं एक्झाम्पल काय आहे, की पहिल्या एक्झाम्पल मध्ये त्यांना म्हणायचं असं आहे की त्या कंपनीचा जो खर्च आहे तो कंपनीचा खर्च त्या वर्षासाठी आहे पण रेकॉर्ड केलेला नाहीये. म्हणजे जसं तुम्हाला मी म्हंटल काल, की एखादं तुमचं एका तुम्हाला बँकेतून इंटरेस्ट मिळतो, तर तो 31 मार्च साठी आहे पण तो कंपनीने रेकॉर्ड केलेला नाही, ज्याला अक्रूड म्हणतात. तर अक्रूड म्हणजे काय, जर ड्यू आहे पण दिलं नाही त्याला अक्रूड म्हणतात. आणि प्रीपेड म्हणजे काय, म्हणजे एकदम सोप्या भाषेत ही पहिलं जी एंट्री आहे ती अक्रूड साठी आणि दुसरी जी आहे ती प्रीपेड साठी. दुसऱ्या ह्याच्यात ते काय म्हणतात की अकाउंटिंगचा तो जो काही त्यांनी खर्च त्याच्यात दिलेला आहे, पहिल्या ह्याच्यात काय आहे की तो अकाउंटिंगच्या म्हणजे तो अकाउंटिंगचा खर्च आहे त्या पिरियड साठी पण तो मेन्शनच नाहीये. तर तो आपल्याला मेन्शन करायला सांगतात. म्हणजे त्यांना उशिरा कळतं की हे अशी अशी गोष्ट झालेली आहे, म्हणजे आपल्याला कळण्यासाठी, आपल्याला प्रॉब्लेम दिल्यानंतर. तर तो असा असा खर्च आहे पण जो अकाउंटिंग पिरियड साठी होता पण तो त्या अकाउंटिंग पिरियड मध्ये धरलेला नाही, तो त्याला धरा. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यात. दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगतात, की हा अमुक अमुक खर्च आहे, तो खर्च पुढच्या, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं काल, की 200 रुपयाचं 3 महिन्याचं रिचार्ज आहे ते फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल मध्ये केलं. मग ते काय सांगतील, की एप्रिल महिने आपल्याला मार्च महिन्यासाठी सांगतील की ते 200 रुपये जे काही एप्रिल मध्ये आहेत ते मार्च पर्यंत गृहीत धरलेले गेले आहेत, तुम्ही त्याला काढून टाका 200 रुपये. ठीक आहे, तर पहिला आहे अक्रूड एक्सपेन्सेस आणि दुसरं सोप्या भाषेत प्रीपेड एक्सपेन्सेस. ठीक आहे, अशी ऍडजस्टमेंट असते. आता आपल्याला ऍडजस्टमेंट कशा असतात ते बघायचं आहे. 2-3 एक्झाम्पल साठी मी घेतलात. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक काय आहे ना, की क्लोजिंग ऍडजस्टमेंट काय काय असू शकतात, एक मिनिट. हे इतक्या प्रकारचे ऍडजस्टमेंट असतात जनरली. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, की क्लोजिंग स्टॉक हा कुठे असतो, ट्रायल बॅलन्स जे असतं. आता तुम्हाला बऱ्यापैकी कळालंय ट्रायल बॅलन्स. परत एकदा दाखवतो तुम्हाला, कळालं असेल, ह्याच्यात टाइमपास करण्यात अर्थ नाही. ट्रायल बॅलन्स काय असतो, ट्रायल बॅलन्सला क्लोजिंग ओपनिंग स्टॉक असतो आणि ओपनिंग स्टॉक असल्यानंतर मग त्याचा क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो. ठीक आहे, वर्षाच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगतात की हा अमुक अमुक क्लोजिंग स्टॉक आहे. मग आपल्याला करायचं काय असतं, की अकाउंट
त्याचे दोन इफेक्ट्स होतात. प्रत्येक तुम्हाला जे काल मी म्हटलं ना, जो लुका होता म्हणजे इटलीचा माणूस, त्या लुकाने डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केली. तुम्ही काल त्याचा फोटो पाहिला. तर त्याने काय केलं, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम काढली. ठीक आहे. तर ह्या प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. म्हणजे जसं बैलगाडीला दोन चाक असतात, एक चाकावर बैलगाडी चालू शकत नाही, तसंच अकाउंटिंग पण दोन ऍडजस्टमेंटवर होते. म्हणजे एकीकडे तुम्हाला खर्च कमी जास्त केला तर दुसरीकडे पण त्यांचा कॉन्सिक्वेन्सेस होतो, तो लक्षात ठेवावा लागतो. तर क्लोजिंग स्टॉक मध्ये काय आहे, ओपनिंग स्टॉक असतं, मग क्लोजिंग स्टॉक तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो. तर क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात. आपल्याला पुढे पाहिजेच आहेत. एक मिनिट. हा, क्लोजिंग स्टॉक, द अनसोल्ड गुड्स लाईंग टू द स्टोर ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. थोडक्यामध्ये काय की जे सोल्ड झालेली वस्तू नाही, म्हणजे जर तुमचं कपड्याचं दुकान आहे किंवा जे गाड्या आहेत समजा टाटा मोटर्सच्या, तर टाटा मोटर्स अकाउंटिंग मध्ये काय करणार की ज्या त्यांच्या प्लांट वरती ओपन गाड्या आहेत, आता ज्या तुम्ही बघितल्या असतील की खूप नवीन गाड्या अशा विकण्यासाठी ठेवलेला असतात, एक प्लांट असतो मोठा, तर ते पुन्हा शोरूम मध्ये त्याच गाड्या येतात. तर थोडक्यात काय ना, त्या ज्या काही गाड्या आहेत विकलेल्या ज्या नाहीत, त्याची एक व्हॅल्यू असते, त्या व्हॅल्यूची किंमत त्या गाड्याची, तर त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतात. मग ओपनिंगला गाड्या असणार अमुक अमुक 100 गाड्या होत्या, मग त्यांनी पुन्हा मॅन्युफॅक्चर किती केल्या, 200 केल्या, मग टोटल किती झाल्या, 300 झाल्या, 200 प्लस 100 300, आणि वर्षाच्या शेवटी त्यांच्याकडे एक 150 असणार, म्हणजे सेल किती झाल्या त्या गेल्या. तर क्लोजिंग स्टॉकची एक एंट्री असते सोप्या भाषेत. क्लोजिंग स्टॉक काय करतो, बॅलन्स शीटला तुम्हाला मेन्शन करावं लागतो क्लोजिंग स्टॉक. म्हणजे तुमची क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, ती गाड्या म्हणजे तुमची ॲसेट आहे, बरोबर. तर ती क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटमध्ये दोन फक्त सोप्या भाषेत काय करायचे, दोन इफेक्ट आहेत. एक, क्लोजिंग स्टॉकची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्या एकतर बॅलन्स शीटच्या ॲसेटमध्ये जाणार क्लोजिंग स्टॉक म्हणून, आणि ट्रेडिंग अकाउंट जे आहे त्याच्या क्रेडिट साईडला. म्हणजे होतोय फरक काय होणार आहे बघा. ट्रेडिंग अकाउंट आहे हे टी फॉर्मॅटमध्ये, त्याच्याकडे एका बाजूला ओपनिंग बॅलन्स आहे, दुसऱ्या बाजूला आपण क्लोजिंग बॅलन्स टाकणार आहे. म्हणजे ओपनिंग मायनस क्लोजिंग, म्हणजे त्याचा डिफरन्स जो येणार आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसला, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस मध्ये जो काही डिफरन्स काढणार आहे त्याच्यातला हा पण त्याचा एक डिफरन्स असणार आहे. ठीक आहे. तर ती आपण प्रॉफिट अँड लॉसला हे करतोय. आता खाली त्याचे टू इफेक्ट सांगितले. शो द क्रेडिट साईड इन द ट्रेडिंग बॅलन्स, मी सांगितलंच आहे आता तुम्हाला. क्रेडिट काय करायचंय, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करायचंय, आणि दुसरा ॲसेट साईड, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आता सांगितलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे जे दोज एक्सपेन्सेस विच हॅज बिकम ड्यू बट नॉट एट पेड. म्हणजे असं सांगितलं जातं की तुम्हाला काय सांगतील की मागच्या वर्षी ह्या महिन्यामध्ये किंवा ह्याच्यात हे एक्सपेन्सेस राहिलेले ते एवढे एवढे आहेत. मग तुम्हाला फक्त काय करायचे, त्याचे एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्स, जे काही लेजर असेल त्याला ट्रान्सफर. त्याचे दोन इफेक्ट काय होणार, विल बी शो इन द डेबिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर डायरेक्ट खर्च असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल. जर इनडायरेक्ट खर्च असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. जे काही तो खर्च ऑलरेडी तिथे असणार, त्याच्यात फक्त तुम्हाला हा खर्च ऍड करायचा आहे आउटस्टँडिंग राहिलाय म्हणून. आणि विल बी शोन इन द लॅबिलिटी साइड ऑफ द बॅक, तो खर्च देणं आहे म्हणून तो लॅबिलिटीला येणार. ठीक आहे. प्रिपेड एक्सपेन्सेस फक्त उलट आहे. जसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याच्या उलट प्रिपेड एक्सपेन्सेस आहे. असं सांगतात की दोज एक्सपेन्सेस विच इज हॅव बीन पेड इन ॲडव्हान्स. म्हणजे मी जसं सांगितलं, एप्रिलसाठी जो काही टेलिफोन किंवा आपण रिचार्ज केलंय, तर ते मार्चपर्यंत ड्यू आहे, पण आपण त्याच्यात 600 रुपये जे भरलेत ते मार्चपर्यंत 400 भरायचे होते, 600 भरलेत, म्हणजे एप्रिलचे 200 भरलेत. तर ते जे प्रिपेड दिलेत, ऑलरेडी दिलेत, त्याला फक्त रिव्हर्स करायचे. रिव्हर्स म्हणजे वापस घ्यायच्या ती एंट्री. तर ह्याचं काय होणार, प्रॉफिट अँड लॉसच्या बाय विच इज डिडक्ट, म्हणजे जो प्रॉफिट अँड लॉसला तो खर्च दिलेला असणार ऑलरेडी, त्याच्यातून आपल्याला फक्त जो आपण बघा पहिला जो खर्च आहे ना आउटस्टँडिंग जो ऍड केला, तो इथे हा फक्त आपल्याला मायनस करायचा, आणि हा बॅलन्स शीटला टाकणार. जसं मगाशी आपण काय केलं की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये काय देणं बाकी होतं म्हणून लॅबिलिटीला दाखवलं, पण आपण जास्तीचा पैसा पेड केलाय म्हणून आपले ते ऍसेट आहे. म्हणजे 200 रुपये आपण जे एप्रिलसाठी पेड केले ते आपले ऍसेट आहे, म्हणजे आपल्याला ते भविष्यामध्ये आपला तो पैसा आहे तो म्हणून तो बॅलन्स शीटला जाणार. अक्रूड एक्सपेन्सेस म्हणजे अक्रूड इन्कम. अक्रूड इन्कम म्हणजे तुम्हाला जे सांगितलं की तुम्हाला तुमचा जो काही तुमची एफडी असेल किंवा तुमचं बॅलन्स सेव्हिंग अकाउंटमध्ये बॅलन्स असेल, तर त्याच्यावर जे मिळणारी मिळकत आहे ती मिळालेली नाहीये, तर ती तुम्हाला दाखवायला सांगितली जाते. इथं काय दिलंय, दॅट इन्कम विच हॅज बीन अर्न बट नॉट रिसिव्ह ड्युरिंग द इयर. म्हणजे जर तुमची एखादी एफडी आहे आणि एफडी जर ती कंपनीची एफडी ठेवलेली आहे तुम्ही, ठीक आहे, तर ती 31 मार्चला, म्हणजे ती पुढे मॅच्युअर्ड होणार आहे. मॅच्युअर्ड तुमची एफडी जी आहे ती जर एप्रिलमध्ये होणार आहे, तर ती तुम्हाला तिथे ऍडजस्टमेंट तर करून ठेवा लागेल की आम्ही एफडी केलेली आहे, जे काय मागे कधी केलेले असेल, तर तिचं जे काय अमुक अमुक इंटरेस्ट आहे हा
एवढ्या तारखेला मॅच्युअर होतंय, म्हणजे येणं बाकी आहे, त्याला म्हणतात अक्रूड एक्सपेन्सेस. मग त्याचे दोन इफेक्ट काय होणार, विल बी शोन इन द क्रेडिट साइड ऑफ द P&L. म्हणजे ते तुमचं इन्कम आहे, म्हणजे तुम्हाला मिळणारी रक्कम आहे, म्हणून प्रॉफिट अँड, म्हणजे तुम्हाला हे कळालं इनडायरेक्ट इन्कम जे आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला असतं. विल बी शोन इन द क्रेडिट साइड ऑफ द P&L अकाउंट. शो विल बी द ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे ते इन्कम तुम्हाला मिळणारा पैसा आहे म्हणून बॅलन्स शीटला जाईल. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता काय होतं ना, कधी कधी तुम्ही सप्लायर आहे तुमचा, बरोबर, म्हणजे तुम्ही एखाद्या तुमच्या कस्टमरला एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करता, पण सर्व्हिस तो काय करतो, तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कधी कधी पेमेंट करतो. मग जर तुम्ही विचार करा, फक्त ह्याच्यात होणार काय की तुम्हाला तो पैसा, त्याने तुम्हाला पैसा दिलाय, बरोबर, तुम्ही जर भविष्यात सर्व्हिस नाही दिली दिली ते दुसरा पार्ट आहे, पण त्याने दिलेला पैसा ॲडव्हान्स आहे, तर तुम्हाला देणं बाकी आहे ना, तर त्याचं फक्त काय करायचं, तो मायनस करायचा, म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तर ह्याचा इन्कम त्याची जर्नल अशी होणार, आणि इफेक्ट काय होणार, विल बी शो इन द क्रेडिट साइड ऑफ द P&L बाय वे ऑफ द डिडक्शन्स ड्युरिंग द इन्कम. म्हणजे ऑलरेडी क्रेडिट साईडला त्याचं जे काही इन्कम असणार ते दाखवलेलं असणार, त्याच्यातून आपल्याला काय करायचं, त्याला फक्त कमी करायचं, आणि ते आपल्याला त्याने दिलेला पैसा म्हणजे आपल्याला देणं आहे, ते म्हणजे वापस त्याला, मग ते आपण त्याची पुढे सर्व्हिस करू किंवा त्याला वस्तू विकू किंवा पैशाच्या स्वरूपात वापस देऊ, आणि ते मग ते आपल्याला देणं बाकी म्हणून लॅबिलिटी साईडला दाखवायचं. डेप्रिशिएशन, हा ही सगळ्यात महत्वाची, मी इथं पहिल्यांदा टाकणार होतो, पण ते फ्लो समजण्यासाठी मी हे मध्ये टाकलं. डेप्रिशिएशन. आता तुम्हाला डेप्रिशिएशन म्हणजे सांगतो. समजा एखादी कंपनी, ठीक आहे, तर कंपनीमध्ये तुम्हाला मी काल पण एक्सप्लेन केलं की जर माझ्याकडे गाडी घेतली मी 1 लाखाची, तर मी दरवर्षी जर 1 लाख 1 लाख 1 लाख धरले, तर दॅट इज नॉट, त्या गाडीची झीज होते, मी ती ॲसेट असेल तर ती वापरण्यात येते, बरोबर, कपाट असेल किंवा काही असेल घरातलं, तर ते एक ठराविक काळानंतर तुमची जी मालमत्ता आहे तिला एक नाश आहे, बरोबर, जगाचा नियम आहे, प्रत्येक गोष्टीला नाश आहे, माणसाला बी नाश आहे, आपण पण जाणार आहे. आपली एक लाईफ एक्सपेक्टेन्सी आहे 70-80 वर्ष, त्याच्या म्हणजे आपण आपलं डेप्रिशिएशन कसं करणार माणसाचं तर आपल्याला माहित नाही आपण किती दिवस जगणार आहे, पण म्हणजे सांगायचा मुद्दा काय की त्या ॲसेटला पण एक फिक्स त्या ठिकाणी पिरियडचं हे. तर अकाउंटिंगमध्ये ते ज्यावेळेस आपण बोर्ड मीटिंग घेतो त्याच वेळेस आपल्या ऑडिटर किंवा जो काही सी असतो तो आपल्याला सांगतो की ह्या वस्तूसाठी तुम्ही हे पिरियड ठरा. मग आपण ऑडिट रिपोर्ट जो असतो आपला फायनान्शियलमध्ये, तिथेच आपण मेन्शन केलं जातं की आमच्या ज्या काही ॲसेट्स असतील, मग त्या लँड अँड बिल्डिंग असेल तर ह्या इतक्या वर्षासाठी डेप्रिशिएट करण्यात येतील, आणि जर म्हणजे स्थावर मालमत्ता आणि जंगम म्हणजे ज्या काही मुवेबल आहेत तर त्या एवढ्या वर्षासाठी हे करतील, मग त्यानुसार ते आपल्याला तुम्हाला डेप्रिशिएशन. मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं, मोटरसायकल आहे तर त्याचं 15 वर्षाची लाईफ आहे, तर 1,15,000ची जर गाडी असेल, सॉरी, हां, 1,50,000ची, तर 10,000 तुम्ही जर कमी केलं ते 15,000, तर ती तुमची 15 वर्षात ती गाडी संपेल. म्हणजे फक्त काय आहे ना की ॲसेट घेतलेली ती ती तर फिक्स ॲसेट राहू शकत नाही, तुम्हाला दरवर्षी त्या गाडीची किंमत कमी कमी होणार, तर ती 15 वर्षात तुम्हाला झिरो करायची, म्हणजे त्यालाच घसारा, मराठीमध्ये घसारा म्हणतात किंवा झीज म्हणतात. तर डेप्रिशिएशन हा एक असा प्रकार आहे की तुमची जी काही ॲसेट आहे किंवा जी काही मिळकत आहे, मालमत्ता आहे, तर त्याला एक दरवर्षी तुम्ही एक फिक्स 10% असेल, 5% असेल, किंवा जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर त्याला 60% असतं, तर ती कमी त्यानं करायची असते. तर ह्याच्यात इफेक्ट काय होतो बघा, शो इन द डेबिट साइड ऑफ द, म्हणजे तुम्हाला ती त्याचा पहिला इफेक्ट असतो की ती ॲसेट, इथे त्यांनी म्हणजे चुकी हे केलंय, खाली खाली वरी झालंय. पहिला इफेक्ट पहिल्यांदा येतो, ठीक आहे, ती तुमची ॲसेट आहे म्हणल्यास ती तुमच्या ॲसेट साईडला असणार बॅलन्स शीटमध्ये, बरोबर, तर तिथून ती तुम्हाला कमी करायची पहिल्यांदा. म्हणजे जर माझी जर मोटर टू व्हीलर आहे, तर टू व्हीलर तिथे 1 लाख दिसते, तर मला त्याच्यातून मायनस काय करायचंय, मग 1 लाख 10,000 करायचे, मग आउटरला तुमची फायनल बॅलन्स, म्हणजे बॅलन्स त्या वर्षीसाठी टू व्हीलरची व्हॅल्यू किती येणार, 1 लाख मायनस 10,000, 90,000 रुपये, बरोबर. तर ती जी मायनस झालेली 10,000 आहे, तर त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातो, ठीक आहे. बॅड डेब्ट्स, हां, बॅड डेब्ट्स म्हणजे काय, आता बॅड डेब्ट्स म्हणजे की मी जर सांगितलं ना की तुमची कंपनी पहिल्यांदा तुम्हाला जर एखादी बँक लोन देणार असेल, तर तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी बघते, बरोबर. तर रिपेमेंट कॅपॅसिटी म्हणजे काय की तुम्ही कंपनी ते जे घेतलेलं लोन आहे, तर ते तुम्ही लोन देऊ शकता का नाही, हे म्हणजे रिपेमेंट कॅपॅसिटी. ही बँकेच्या त्याचे क्रेडिट स्कोर असतो, बाकी सगळ्या बाकीच्या सिबिल असतं, ते बाकी सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती असतील. पण तुमचा जर एखादा, तुम्ही तुमचा कस्टमर आहे, ठीक आहे, तुमचं जे काय फायनल प्रोडक्ट आहे, म्हणजे टाटा मोटर्सच्या बाबतीत आपण जर बघितलं, तर टाटा मोटर्सचा कस्टमर कोण आहे, तर जो गाडी घेणारा माणूस आहे. म्हणजे मी एखादी गाडी घेतली टाटा मोटर्सची, तर तो मी त्याचा काय एंड युजर मी आहे, बरोबर. तर मी टाटा मोटर्सला
पैसे देणार आहे त्या गाडीचे जे काय आहे ते. तर त्या गाडीचे पैसे मी जर दिलेच नाही, तर म्हणजे पुढे होईल ते टाटा मोटर्स ती गाडी घेऊन जाईल ते तो दुसरा पार्ट झाला. पण पहिला पार्ट काय झाला, तर की त्या ती म्हणजे मी पैसे दिले नाही तर मी डिफॉल्ट लिस्टमध्ये जाईल, म्हणजे बॅड डेब्ट्समध्ये. तर मग काय होणार, थोडक्यामध्ये काय होणार, जर मी टाटा मोटर्सचे पैसे समजा 10 लाखाची गाडी घेतली आणि मी पैसे दिले नाही, तर 10 लाख रुपये त्यांचं बॅड डेब्ट झालं. बॅड डेब्ट्स म्हणजे काय, येणारा पैसा, आणि बॅड डेब्ट्स म्हणजे तो येणार नाही थोडक्यात. तर तो पैसा येणार नाही म्हणजे तो बुडीत झाला आपल्याला त्यासाठी. तर मग त्याच्यासाठी एक काय असतं, जेव्हा कंपनीला कळायला लागतं की म्हणजे तुम्हाला हे तर हे माहिती आहे ना की आता आपण जे काही ट्रेड रिसिवेबल म्हणून दाखवलं होतं ना ट्रायल बॅलन्स मध्ये, इकडे बघा, ट्रेड रिसिवेबल कुठे, हे ट्रेड रिसिवेबल ऍसेट करंट ऍसेट असतं, बरोबर. हे तर तुम्हाला आतापर्यंत क्लिअर आहे. बॅलन्स शीटच्या ते ऍसेट साईडला जातं. तर तिथे काय ना, जेव्हा कंपनीला कळायला लागतं की ह्या माणसाकडून पैसे येणार नाहीत, तर कंपनीला एक ऍडजस्टमेंट पास करावी लागते. पहिलं काय आहे की ऍसेटला जे काही ट्रेड रिसिवेबल आहेत किंवा त्याला सनरी डेटर्स म्हणतात, ट्रेड रिसिवेबल म्हणतात किंवा अकाउंट्स रिसिवेबल पण म्हणतात, 3 समानार्थी शब्द आहेत. तर त्याच्यातून ती मायनस करतात. म्हणजे जर मी असं लिहित राहिलो बॅलन्स शीटला, माझ्या ऍसेट साईडला की 1 लाख रुपये नाही, 1 लाख रुपये नाही, आणि मला जेव्हा कळेल की 1 लाख रुपयामधून एक माणूस आहे माझा की 10,000 देणारच नाही, तर तो मला मायनस करणं गरजेचं आहे. आणि तेच आपण जसं ऍसेटला जसं केलं तसं सेम इफेक्ट तिथं होणार. तिथे ऍसेट मधून आपण कमी केलं, इथे त्या ट्रेड म्हणजे मिळणाऱ्या पैशातून कमी केला, आणि प्रॉफिट अँड लॉसला दुसरा इफेक्ट काय टाकला, डेबिट टाकला. ठीक आहे, पुढे जाऊ. ठीक आहे, हे झालं. आता आपल्याला एक सिम्पल, हे तुम्हाला मी ते पाठवेलच. आता आपल्याला एक जस्ट सिम्पल एक प्रॉब्लेम पुस्तकातला बघायचा आहे. बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालंय, क्लिअर आहे ना. फायनान्शियल्स कसं होतं कंपनीचं, कळालं. हॅलो. होय 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 सर. हा, म्हणजे तुम्हाला ए टू झेड सांगितलं, म्हणजे एखादा एखादा साधा एक चहाचा एक्सपेन्सेस असेल कंपनीचा, टेलिफोनचा असेल, तर तुम्हाला म्हणजे स्टार्ट टू एंड म्हणजे कंपनी ट्रेडिंग अकाउंट पासून बॅलन्स शीट पर्यंत एवढं बाजू कळाल्या तुम्हाला. ऍडजस्टमेंट नाही येणार आताच, ऍडजस्टमेंट मी सांगेल आपल्याला, ते त्याच्यासाठीच प्रॉब्लेम बघायचा आहे. फक्त तुम्हाला ओव्हरऑल द पिरियड म्हणजे तुम्हाला मला इथपर्यंत फक्त कळून घ्यायचे. तुम्हाला अकाउंटिंग म्हणजे काय कळालं, अकाउंटिंगच्या कन्सेप्ट कळाल्या, म्हणजे त्याचे रूल्स ऑफ रेग्युलेशन्स आहेत. मी जे आता तुम्हाला बोलत होतो ना, 2 इफेक्ट द्यायचे आहेत, इकडे पाठवायचे तिकडे पाठवायचे, तर हे काय त्याचे रूल आहेत, सेट ऑफ रूल आहेत की असं असं त्याचा इफेक्ट जाणार आहे. तर हे रूल्स बघितले म्हणजे त्याचे प्रिन्सिपल स्टँडर्ड्स, किती वर्षात, म्हणजे आता मी तुम्हाला म्हणलं ना 10 वर्षात 15 वर्षात ते डेप्रिशिएट करायचं, किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या 60% डेप्रिशिएट करायच्या. तर हे मी कोणाच्या भरोशा बोलतोय, मला कोण पुरावा, कोण तुम्ही जे आपण ज्याला म्हणतो ना, मी जर काय बोलत असेल तर त्याला आपण म्हणतो तुमच्याकडे काय प्रूफ आहे. तर हा प्रूफ म्हणजे कोण आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. त्यांनी मला जे सांगितलंय किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड जे बोलतायत तेच मी तुम्हाला बोलतोय. मी जे पर्सनल काय बोलत नाही, म्हणजे मी ठरवू शकतो का की हे असं व्हायला पाहिजे ते तसं नाही. तर हे डिफाईन्ड आहे अकाउंटिंग स्टँडर्ड, त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणतात. हे आपण पाहिले. पुढे आपण जर्नल पाहिलं, जर्नल पास कसं केलं, ते जर्नल एंट्री ज्याला म्हणतो ना आपण, डेबिट आणि क्रेडिट. समजा मी परत एकदा सांगतो, ते एखादा माणूस आहे त्याने कॅपिटल एखादा बिझनेस सुरू केला, तर काय त्याची एंट्री काय होणार, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, म्हणजे त्याने कॅश धंद्यामध्ये आली आणि कशाच्या अगेन्स्ट आली, त्याने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलंय. म्हणजे ट्रान्झॅक्शन पहिलं काय, एक माणूस आहे, एक मिस्टर एक्स किंवा कोणी जो काय बिझनेस एंटरप्रेनर आहे, तर तो माणूस आहे त्याने कॅपिटल धंद्यामध्ये गुंतवलं, हा त्याचा झाला बिझनेसचं ट्रान्झॅक्शन. त्याची जनरल पास आपण करतोय. मग जनरल आपला रूल काय सांगते, जनरल साठी 3 रूल आहेत आपल्याकडे, गोल्डन रूल, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट. तर त्याच्यात काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट हॉट कम्स इन, क्रेडिट हॉट गोड आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तर ह्याच्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालंय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, म्हणजे जे डेबिट काय आलंय, डेबिट रिसिव्ह काय आलंय, कॅश आलंय असेल किंवा बँकेत पैसा आला असेल, कॅश किंवा बँकेत आला असेल. मग त्याच्यासाठी मी जनरल एंट्री पास काय केली, कॅश कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, मिस्टर एक्स कॅपिटल अकाउंट असं म्हणता येईल. ही जनरल एंट्री पाहिली. पुन्हा लेजर पाहिलं. लेजर म्हणजे जो काही कॅपिटल असेल किंवा कॅश असेल किंवा जे काही मी तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही लिस्ट आउट सांगितलं ना की हे आहे, परचेस आहे, सेल आहे, म्हणजे एकदम सोप्या भाषेत ना, आतापर्यंत आपण जो काही हेड पाहिला, हेड्स म्हणजे जो काही खर्चाचा प्रकार आहे किंवा हे, तर दॅट इज कॉल्ड लेजर. त्याचं एक स्वतःचं एक अस्तित्व आहे, त्याचं स्वतःचं एक काय म्हणतात, डिपार्टमेंट म्हणता येईल त्याला, त्याला लेजर म्हणतात. ठीक आहे.
लेजर पाहिले आणि पुन्हा ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर जे 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत जेवढे काही खर्च किंवा जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत त्याचं जे काही क्लोजिंग बॅलन्स आहे, म्हणजे त्याची एक समरी आहे, म्हणजे एक बॅलन्स आहे एक फिगरमध्ये, तर त्याला ट्रायल बॅलन्स म्हणतात. मग हे ट्रायल बॅलन्स आपण आता तुम्हाला दाखवलं होतं मी एक्झाम्पल. तर आता इथपर्यंत आपण आलो, ठीक आहे. तर आता आपल्याला प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला प्रॉब्लेम कसा दिला जातो प्रॉब्लेम, ठीक आहे. प्रॉब्लेम काय दिला जातो की हे ह्या कंपनीचं ट्रायल बॅलन्स आहे, त्याच्या खाली ऍडजस्टमेंट दिल्या जातात. आता जे आपण 5-6 ऍडजस्टमेंट पाहिलं ना, इन प्रिपेड एक्सपेन्सेस, प्रिपेड इन्कम, जे काय आहे अक्रूड इन्कम म्हणतात त्याला, प्रिपेड इन्कम नसतं. प्रिपेड हा शब्द एक्सपेन्सेससाठी असतो. तर किंवा डेप्रिसिएशन असेल, तर ह्या ऍडजस्टमेंट असतात. हे ऍडजस्टमेंटची एक लिस्ट होती, मी तुम्हाला ती PDF शेअर करणार आहे, त्याच्यावर तुम्ही त्या ऍडजस्टमेंट बघा पूर्ण. तुम्हाला एकदम हवं असतील तर मी बाकी राहिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत, मी ज्या त्या PDF मध्ये तुम्हाला कव्हर केल्या नाहीत, तर त्या परत एकदा जस्ट ओव्हरऑली सांगतो. आपण 3-4 बघितल्या, बाकी ज्या आहेत त्या ह्या आहेत, ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं, क्लोजिंग स्टॉक, अक्रूड इन्कम रिसिव्ह, डेप्रिशिएशन, इतक्या इतक्या पाहिलं, ठीक आहे. आता पुढची काय आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे आपल्याला सांगतात की आता माणूस ऑब्विसली तो धंदा का करणार आहे, जो बिझनेसचा मालक आहे त्याला काहीतरी मिळकत पाहिजे, बरोबर, त्याला मिळण्यासाठी त्याने बनवलाय. तर त्याच्यावर एक कॅपिटलवर आपल्याला सांगतात की ह्या कॅपिटलवर आपल्याला दरवर्षी एवढं इंटरेस्ट द्यायचं आहे. पुढची आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. मग जर वाईस वर्सा आहे, म्हणजे जर त्याने जर कॅपिटलवर त्याला इंटरेस्ट पाहिजे असेल आणि त्याने जर ड्रॉइंग म्हणजे काय, ड्रॉइंग म्हणजे थोडक्यात लक्ष द्या, ड्रॉइंग म्हणजे त्याने जर वैयक्तिक खर्च केलाय कंपनीच्या पैशातून, स्वतःचा खर्च केलाय, तर त्याला काय म्हणतात, ड्रॉइंग करतात. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर मग जर त्याला कॅपिटलवर आपण जर पैसा देणार, तर त्याने जर वैयक्तिक खर्च केला तर त्याच्यावर पण इंटरेस्ट येणार. बॅड डेब्ट रिटर्न ऑफ. बॅड डेब्ट रिटर्न ऑफ पहिल्या ह्याच्यात काय झालं, प्रोव्हिजन्स फॉर डाऊटफुल डेब्ट्स, हे दुसरी एंट्री जी मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना, की एखादा माणूस आहे, आपण आपला कस्टमर आहे, तो पैसा देणार नाही हे जर आपल्याला कळालं, तर आपण त्याला ही जी 10 नंबरची प्रोव्हिजन आहे, तर ती प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स म्हणजे आपल्या ट्रेड रिसिवेबल मध्ये आपण कमी करतो आणि प्रॉफिट अँड लॉसला दाखवतो. आता वरचं काय आहे, बॅड डेब्ट रिटर्न ऑफ. जेव्हा आपल्याला फायनल कळतं की आता हा पैसा येणारच नाही, तर आपण मग तो काय करतो, ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉसला. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. म्हणजे डेटर्स म्हणजे काय, येणारा पैसा. म्हणजे आपल्याला जर जसं MSEB करतं तेच आपण करणार, की आपल्याला लवकर पैसा भेटण्यासाठी आपण डिस्काउंट देऊन टाकणार. गुड्स विड्रॉल इन डोमेस्टिक यूज. डोमेस्टिक यूज म्हणजेच त्याच्या स्वतःच्यासाठी, त्या वैयक्तिक, म्हणजे जर त्याने स्वतःसाठी आपल्याला सांगितलं की आता टाटा मोटर्स आहे, टाटा मोटर्स मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट कशी सांगतील की रतन टाटाने एक कार घरी नेली. म्हणजे नेणार नाही ते ऑब्विसली, त्यांच्याकडे भरपूर गाड्या आहेत, पण असं सांगितलं की त्या रतन टाटाने एक गाडी नेली. आपण काय करणार, रतन टाटांचे कॅपिटल अकाउंट असणार, रतन टाटांच्या कॅपिटल मधून ड्रॉविंग मायनस लेस एक टाटा इंडिका किंवा जे कोणती गाडी आहे त्यांना जी आवडतील ती, आणि ती नेली. मग आपण काय होणार की त्यांचं कॅपिटल अकाउंट 1 लाख आहे, त्या गाडी एक 10,000ची गाडी नेली तर मायनस 90,000 रुपये त्यांचं कॅपिटल राहिलं, असं थोडक्यात आपण डिनॉमिनेट करणार आहे. तर त्याचा इफेक्ट आपल्याला काय होणार की पहिलं ते कॅपिटल अकाउंट आहे, बरोबर. कॅपिटल अकाउंट म्हणजे त्यांची कॅश असणार त्यांनी टाकलेली, तर आपलं पहिलं त्याचा 2 इफेक्ट काय होणार की पहिले कॅपिटल मधून मायनस होणार म्हणजे ड्रॉइंग म्हणून लेस ड्रॉइंग, आणि बॅलन्स असेट मध्ये ती जर वस्तू असेल तर ती वस्तू म्हणजे वस्तू असणार म्हणजे ऑब्विसली आपली ऍसेट असणार, ऍसेट मधून मायनस होणार. जर कॅश घेतली असेल, कॅश काढली असेल त्यांनी स्वतःच्या कामासाठी, तर आपल्या बँकेतून कमी होणार. गुड्स यूज इन बिझनेसेस. फ्री एक्झाम्पल, कधी कधी काय होतं की म्हणजे कंपनी जर मोठी, टाटा मोटर्स आहे समजा, तर टाटा मोटर्स काय करतं, एखादं नवीन प्रॉडक्ट आणलं, एखादी नवीन गाडी आणली, तर ती एक सॅम्पल येऊन म्हणजे सेलिब्रिटीसाठी वगैरे देतात, किंवा म्हणजे किंवा चॅरिटीसाठी देतात, ॲम्ब्युलन्स वाटतात असं वगैरे. तर ते जे काम आहे, ॲम्ब्युलन्स जर वाटल्या असतील त्यांनी टाटा मोटर्सनं, तर ते ते पण ॲसेट आपण त्याच्यासाठी ऑब्विसली खर्च तर लागलाय कंपनीला बनवायला, मग ते त्याच्यातून लेस होणार. किंवा एखादा जे ब्रँड अँबॅसिडर असतात त्या गाडीचे, त्याला पण फ्री देतात कधी कधी गाडी. गुड्स सेंड इन सेल्स अप्रुव्हल बेसिस. गुड्स सेंट ऑन सेल ऑर अप्रुव्हल बेसिस. तेच म्हणजे गुड्स सेंड केलेत, पण ते काय म्हणतात त्याला, विदिन द ट्रान्झॅक्शन्स मोडमध्ये त्याची पण ॲडजस्टमेंट केली जाते. तर ह्या झाल्या ॲडजस्टमेंट. आता मला जस्ट आपल्याकडे 5 मिनिट आहेत, आपण प्रॉब्लेम्स उद्या घेऊ वाटलं असतं,
पण मला तुम्हाला फक्त सांगायचा प्रॉब्लेम कसा येतो आणि ऍडजस्टमेंट एकदम सिंपल प्रॉब्लेम बघायचा आपल्याला तुमच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. Okay. हा या टॉपिक मध्ये फॉरेन्सिक अकाउंटिंग परत आलं. ठीक आहे. तर फॉरेन्सिक अकाउंटिंग तुम्हाला त्या दिवशी अकाउंटिंगच्या जे ऍडव्हान्स अकाउंटिंग मध्ये सांगितले होते प्रॉब्लेम. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय की एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं ना की आपण जर एखाद्यावर रेड पडली तर काय म्हणतो ना त्याला ईडी ईडी पाठवली जे आता सगळं जास्त फेमस आहे पॉलिटिक्समुळे. त्याच्यावर ईडी पडली किंवा ईडीची रेड आहे किंवा सीबीआय नेम हे झालं. सीबीआय आपल्यासाठी नॉट रिलिव्हंट आहे. ईडी ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट जे काय आहे गव्हर्नमेंटचं तर ते काय करतं तुमच्याकडे मग म्हणजे तुमच्याकडे जे मिळणारी तुमची पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही जर इन्कम टॅक्स मध्ये किती डिक्लेअर केली मग तुमच्याकडे हे गोल्ड कुठून आलं. मग गोल्ड आलं तर तुमच्याकडे गोल्ड असेल तर मग तुमच्याकडे एवढी कॅश कुठून आली. तर हे ते तुम्हाला म्हणजे ऑडिट ऑडिट म्हणजे काय की त्याचा स्रोत शोधतात. म्हणजे तुमच्याकडे दिसतंय ना मग हे आलं कुठून. म्हणजे तुम्ही जर जेवलाय तर त्याचं ताट कुठे आहे म्हणजे असं ज्याला म्हणतात. म्हणजे किंवा तुमच्याकडे एखादी गाडी दिसत असेल तर त्याचं बिल दाखवा. मग गाडी कुठून घेतली मग कोणत्या शोरूम मध्ये घेतली. मग शोरूम मधलं घेतली तर त्याचा पैसा कुठून गेला. मग तो पैसा गेला तिकडे तर पैसा आला कुठून. मग त्याचा स्रोत काय होता. मग तुम्ही धंदा केला का काय कुठून ब्लॅक मनी आला. तर हे जे डीप इन्व्हेस्टिगेशन आहे त्याला म्हणतात फॉरेन्सिक अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंगचाच एक ऍडव्हान्स प्रकार आहे फॉरेन्सिक अकाउंट. म्हणजे त्याचं एक प्रॉपर म्हणजे त्याला सपोर्टिंग म्हणतात. सपोर्टिंग म्हणजे काय की जे काय तुमचा बिझनेस दाखवलाय म्हणजे त्यांनी सांगितलं की आमचा सेल झालाय हे झालाय किंवा हे तर त्याची रिसिप्ट मागणं त्याचे ट्रान्झॅक्शन म्हणजे एक डीप इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतात ना हे करणं की त्याला फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणतात. हे पहिल्यांदा मी सांगितले तुम्हाला परंतु सिलेबस आलाय म्हणून परत एकदा हे केलं. आता सगळं आपण इन डिटेल मध्ये पाहिलंय. आता फक्त आपल्याला एखादा प्रॉब्लेम घ्यायचा. प्रॉब्लेमचं पोस्टिंग कसं होतं म्हणजे तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो. एक्झाम्पल 2 पहिला एक्झाम्पल सोपं आहे का समजेल अशा भाषेत सांगायचं. हे बघा इथं आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम दिलाय. काय आहे एक्झाम्पल 2 पेज नंबर तुम्हाला हे सिलेबस नसेल तर मी पाठवेल. Example 2 Mrs. Forever Limited reported below mentioned data in their financial statement. Basis on the make it trading account आपल्याला काय सांगितले बघा. मेक इट प्रॉब्लेम कसा येतो तुम्हाला बनवायला काय काय सांगितले त्यांनी. ट्रेडिंग अकाउंट बॅलन्स शीट आणि दोनच सांगितले पण तीन असतं बॅलन्स शीट पण असते. इथे दोनच ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट सांगितले. मग ह्यांचे आयटम पण काय दिलेत त्यांनी. अरे बापरे ह्यांनी काय बॅलन्स शीटचे आयटम दिलेत आणि बॅलन्स शीट नाव काय नाही टाकलं सांगितलं. मशिनरी वगैरे बॅलन्स शीटचे आयटम आहे. ठीक आहे. तुम्हाला हे कन्फ्युजन करणार आहे प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम बघू. हा एकदम सोपा छोटा आहे. मेक द ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 2022 बेस ऑन द इन्फॉर्मेशन बिलो. तर तुम्हाला मी प्रॉब्लेम्स एक्सेल मध्ये बनवू का कसं बनवू विचार करतोय म्हणजे समजेल असा. तर आपण एक प्रॉब्लेम उद्या बघू. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी पुढचे उद्याचे सुरुवातीचे 15-20 मिनिट आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स म्हणजे काय आहे ना की तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलं जातं. ट्रायल बॅलन्स आता तुम्हाला कळाले बरोबर. ट्रायल बॅलन्स काय आहे की ट्रायल बॅलन्स एक बिझनेस समरी आहे. बिझनेस अकाउंटचे जे काही वर्षाचे जे काही त्यांचे ट्रान्झॅक्शन झाले ती त्याची समरी आहे. आणि ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला त्याच्या खाली ऍडजस्टमेंट दिल्या जातात. ऍडजस्टमेंट काय असतात तुम्हाला तर आता सांगितलंच मी. परत एकदा ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेला असतील तर सांगतो. एक मिनिट. हे एकदम बेसिक आहे सुरुवात. ॲडव्हान्स खाली असेल. म्हणजे काय आहे की थोडक्यात काय ना की ते म्हणतील की याचं हे ड्यू होतं हे त्याचा ॲडव्हान्स भरलेला आहे. म्हणजे आपण हे सगळं व्याख्या सांगितलं तुम्हाला. थोडक्यात ना ते सांगतील की ह्याचं हे ड्यू आहे म्हणजे जे मी बॅलन्स तुम्हाला सांगितलं आपण 3 महिन्याचा बॅलन्स केला 2 महिन्याचा. ते म्हणतील की 2 महिन्याचा अपेक्षित आहे 2 महिन्यासाठीचा बॅलन्स आहे 1 महिन्याचा ॲडव्हान्स दिला. किंवा ही ॲसेट आहे मग त्याच्यावर एवढं डेप्रिशिएशन चार्ज करा मग त्याचे 2 इफेक्ट करा. किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस झाला. अक्रूड इन्कम म्हणजे तुम्ही बँकेत तुमच्या कंपनीने एखादी एफ डी ठेवलेली त्याचा एवढं रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि ते 31 मार्चला एवढा ड्यू आहे तुम्ही ते कॅल्क्युलेशनमध्ये घेतला नाही गेला. तुम्हाला ॲडजस्टमेंट 2 सांगितल्या
ॲडजस्टमेंट दोन, एकदम सोप्या भाषेत दोनच प्रकारचे ॲडजस्टमेंट एवढं क्लिअर असेल. काय असेल, एकतर ते काय म्हणतील की हे तुमचं हे फायनान्शियल इयर आहे, त्याच्यामध्ये ही जे काय व्यवहार आहे तो ह्या वर्षीचा नाहीये, तो काढून टाका. किंवा दुसरी ॲडजस्टमेंट असेल, ह्या वर्षीसाठी व्यवहार होणं अपेक्षित होतं, हे एवढा पैसा त्या म्हणजे प्रॉफिट अँड बॅलन्स शीटमध्ये दाखवणं गरजेचं होतं, पण तो दाखवलेला गेला नाही, तुम्ही तो दाखवा. सिम्पल. एक नाहीये ते टाका आणि जे एक आहे ते काढा. त्याच्यात ते ॲडजस्टमेंटमध्ये दिलं जाईल. जे आता मी तुम्हाला 5-6 ॲडजस्टमेंट सांगितल्या त्याच्या पलीकडे जास्त काही येत नाही. आणि तुम्हाला एकदम सोप्या भाषेत पोस्टिंग कसं आपण कारण तुम्हाला एका दिवसात फायनल अकाउंट बनवता येणार नाही. आपण दररोज एक जरी सिलेबस पुढे गेला तरी आपण एक सुरुवातीला प्रॉब्लेम्स सोपे सोपे प्रॉब्लेम्स घेऊया, मग पुन्हा ॲडव्हान्स प्रॉब्लेम्स म्हणजे ज्याच्यामध्ये पोस्टिंग आता सुरुवातीला कमी असेल ते प्रॉब्लेम्स घेऊया, पुढे मग जास्त ॲडव्हान्समध्ये. मग रिव्हिजनमध्ये एक आता 2-4 प्रॉब्लेम जरी घेतले तरी दररोज एक 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 सुरुवातीला तो तो टॉपिक तर होत राहील, त्याच्या अगोदर प्रॉब्लेम्स होईल, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेमचं म्हणजे काय म्हणतात फॉलोअप पण राहील, किंवा म्हणजे तुम्हाला दररोज एक ॲडजस्टमेंट पोस्टिंग कळेल, कारण एक दोन प्रॉब्लेममध्ये कळणार नाही. मग मी तुम्हाला एक असाइनमेंट देईल की प्रॉब्लेम आता अगोदर मी तुम्हाला उद्या घेऊन दाखवेल प्रॉब्लेम्स कसा, मग त्याच सिमिलर प्रॉब्लेम मी तुम्हाला देईल आणि तुम्ही प्रामाणिकपणे त्या नसेल जिथे कळत नाही तुम्हाला, कारण स्वतः करायला म्हणजे स्वतः केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम्स कुठे येतोय, तर प्रामाणिकपणे तो कुठे म्हणजे बघा सॉल्व्ह करता येते का. जिथे नसेल तर आपण मग त्याचा एक क्वेरी सेक्शन म्हणून म्हणजे सॅटर्डेला वगैरे घेऊया. म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल जे काय हे असतील इशू किंवा जिथे तुम्हाला अडतंय त्याचं लॉजिक मला आता मी तुम्हाला म्हणजे ॲज अ नॉन फायनान्शिंग जे आहेत तुम्ही किंवा प्रोफेशन आहात सगळे डिअर स्टुडंट किंवा सर मॅडम, तर मला फक्त तुम्हाला लॉजिक बिल्ड करायचं. ठीक आहे, मी एवढं मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगू शकलो असतो की हे आयटम आहे इकडे जा, पण ते तुम्हाला कळणार नाही म्हणजे तुम्ही ते पाठ तर नाही करू शकणार. आता काय आपण पाठ करण्याची फेज पण नाही, तर तुम्हाला फक्त लॉजिक बिल्ड करायचं. मला लॉजिक म्हणजे हे व्यवहार कोणत्या स्वरूपातला आहे आणि मग ते जायला कुठे पाहिजे, मग त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. ज्या काही प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग अकाउंट किंवा बॅलन्स शीटची लॅबिलिटी बाजू हे सगळं देण्याच्या बाजू गोष्टी. ठीक आहे, कळालं. प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट बाजू आणि लॅबिलिटी ह्या सगळ्या काय देण्याच्या गोष्टी. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीटची ॲसेट ह्या काय सगळ्या आपल्या मालमत्ताच्या गोष्टी. एवढं सोपं लॉजिक आहे. व्यवहार कोणता होतोय ते आपल्याला फक्त बघायचं आहे आणि त्यानुसार हे करायचं. ठीक आहे, तुम्हाला एकदम सोपा प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये देतील ॲज अ म्हणजे हे. तर कोणताही तुम्हाला एकदम टफचा टफ प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल ही गॅरंटी मी देतो. कारण की त्याच्यात फक्त प्रॉब्लेम्स कसा असतो ना, की जर ट्रायल बॅलन्स तुमचं टॅली असेल तर डेफिनेटली तुमचा फायनल. हां, तर तुम्हाला दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे. आपण एवढं बघितलं की ट्रेडिंग अकाउंटमधून जे काय ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस नेट ह्याला ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉसला, प्रॉफिट अँड लॉसमधून नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटीच्या कॅपिटलमध्ये ट्रान्सफर होतो. इथपर्यंत कळालं. आपला प्रॉब्लेम्स कधी करेक्ट आहे जर आपल्या त्या प्रॉब्लेमच्या ॲसेट्स आणि लॅबिलिटीची दोघांची टोटल मॅच असेल, म्हणजे इकडे 1 लाख इकडे 1 लाख असेल तर आपण प्रॉब्लेम शिकलो किंवा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. दॅट इज द कॉल टॅली. तर टॅली प्रॉब्लेम झाला तर आपण म्हणजे बरोबर आहोत असं समजायचं, आणि प्रॉब्लेममध्ये जर फरक आला तर आपण कुठेतरी चुकलोय असं समजायचं. तर ही टॅली होते शेवटला आणि मग आपलं फायनल अकाउंट टॅली होतं. दॅट इज द कॉल. म्हणजे हे फायनान्शियल्स म्हणजे कंपनी सुरू झाल्यापासून कंपनीचं जे 31 मार्चला जे फायनल अकाउंट होतं दॅट इज द कंपनीचा प्रवास आहे. एकदम सोपं. तुम्हाला प्रॅक्टिकली ते उद्या वगैरे मी एक एक एक्सप्लेन करेलच, पण तुम्हाला लॉजिक जे बिल्ड करायचं आहे ते एकदम सोपं आहे. ठीक आहे, दोनच गोष्टी आहेत, एकतर मिळकत आहे एकतर देणं आहे. म्हणजे एकतर आपल्याला मिळणारी गोष्ट आहे किंवा आपल्याकडे आहे गोष्ट आहे, आणि दुसरी गोष्ट एक देण्याची गोष्ट आहे किंवा आपण एक दिलेली गोष्ट आहे. ठीक आहे, तर देण्याच्या गोष्टी आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टी ह्या बॅलन्स शीटला येतात, आणि जे झालेला खर्च आहे आणि जो झालेला उत्पन्न आहे तर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉसला द्यायचं. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. प्रॉब्लेम्स तुम्हाला कोणताही असो, ॲडव्हान्स एकदम लेवलचा पण प्रॉब्लेम असेल, कारण सगळे तुम्ही म्हणजे एक मोठ्या लेवल आहेत. म्हणजे जे काही बेसिक 11वी-12वीचा विद्यार्थी त्याला म्हणजे ते तेवढं लॉजिक नसतं, किंवा आम्ही 15-16 प्रॉब्लेम जरी घेतले तरी त्यांना ती एक क्वेरी येत असते सारखी सारखी. पण त्या त्या स्टुडंटच्या लेवलने तसं शिकवावं लागतं. पण तुम्ही एक म्हणजे एकदम म्हणजे हाय हे आहात, तर त्याच्या दृष्टीने तुम्हाला मी लॉजिक सांगतोय. ते लॉजिक तुम्हाला कळेल आणि तुम्हाला सॉल्व्ह करू शकाल. आपण हॅलो. हां, हां. येस.
बोला सर. हॅलो. हा येस सर, बोला, ऐकतोय मी. माझा आवाज येत नाहीये का? येतोय सर. अच्छा, त्यांनाच येत सर नाहीये. आवाजामध्ये आजच्या लेक्चरला खूप खूप डिस्टर्बन्स होता सर. आज सलग ऐकायला नाही आलं सर बऱ्याच वेळेला. सर्वांनाच हा प्रॉब्लेम येत होता का? मयुरी सांगता का? प्रशांत? नाही हो, सर, मला आला सर. मला मला नाही. मला आज काही प्रॉब्लेम नाही. खंडित मे बी स्वरूपाचं त्यांच्याकडे लेक्चर मिळालं सर. नेटवर्कचा नाही तर याचा इश्यू असेल सर. तुम्हाला आला ना मयुरी? हो रेंजचा हो. असेल ना हर्षदा तर तुम्हाला? रेंजचा असेल. हो सर, आवाज व्यवस्थित होता. अच्छा, आता मग गोरख सर तुमच्या साईडला बहुतेक थोडं इश्यू हा, आहे. मला रेंजचा प्रॉब्लेम असेल सर मला. हम्म. कारण मला मध्ये मध्ये ब्रेक झालं सर. एनिवे, आपला जे हे रेकॉर्डिंग ओके, सेशन आहे काही ना, प्रॉब्लेम नाही. हे रेकॉर्डिंग सेशन आहे ते हा. म्हणजे आपण एक यूट्यूब चॅनल आहे, तिकडे आपण हे अपलोड करणार आहे सगळे लेक्चर्स. ठीक आहे. तर हे ऑब्विसली इथे ओके ओके मला ओके मला तर ओके. ते माझ्या इथे व्यवस्थित आवाज येतोय, तर ते तुम्ही तिथून पण बघू शकता. आणि मी ते मला पण काय प्रॉब्लेम नाही आला. ओके ओके सर मला रेंजचा प्रॉब्लेम असेल मग. ओके. हा मयुरी बोला. हा सर, पेपरमध्ये सपोज आता अकाउंटच्या याच्यात आम्हाला असे किती प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणजे का एकच थेअरी पार्ट प्रॅक्टिकल. एकच प्रॉब्लेम हा, का? एकच. आणि दुसरी गोष्ट कशी असते, प्रॉब्लेम तुमचा मी आता जे सांगितले ना तुम्हाला शेवटला, की टॅली झाला तर मार्क असतात, पण तुमच्या प्रत्येक हम्म. पोस्टिंगला मार्क असतात. म्हणजे तुम्हाला म्हणजे ट्रायल बॅलन्स दिलं जातं. ओके. ट्रायल बॅलन्स मधून जे आपण म्हणलो ना, हा खर्च कुठला आहे, तुम्हाला मी खर्च तर प्रॅक्टिकली करायलाच तुम्हाला समजेलच आणखीन, पण त्याला पोस्टिंग म्हणतात ना, की हे इकडे ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकणं, प्रॉफिट अँड लॉसला टाकणं, बॅलन्स शीटला टाकणं, तर ह्याला पण मार्क असतात. एका आयटमला अर्धा मार्क असतो. जर 20 मार्काचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यात अर्धा अर्धा मार्क एका एका आयटमला ट्रान्सफर करण्यात असतो. तुम्हाला जे म्हणजे टॅलीला फक्त तुम्हाला 2.5-3 मार्क असतात. म्हणजे जर पूर्ण तुमचा म्हणजे पूर्ण पहिल्यापासून म्हणजे लेजर पोस्टिंग पासून फायनल अकाउंट पर्यंत तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतात. तुमचं तिथे अक्षर काय बघितलं जात नाही, तुमचं म्हणजे बाकी काही गोष्ट बघितल्या नाही, तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला तुम्हाला सगळे मार्क भेटतात. पण तुमचा टॅली नाही झाला, तुम्ही पोस्टिंग जरी केलं तरी तुम्हाला स्टेजेसला मार्क असतात. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट ड्राफ्ट केले, प्रॉफिट अँड लॉस ड्राफ्ट केले, बॅलन्स शीट ड्राफ्ट केले, त्याला मार्क असतात 1 2 2. पुन्हा त्याची क्रेडिट बाजू आहे, प्रत्येकाला डेबिट क्रेडिट टाकलंय. पुन्हा तुम्हाला जेवढे आयटम कळाले तेवढे तुम्ही ट्रान्सफर केलेत. तुम्ही फक्त स्टॉप करू नका, तुम्हाला जेवढं कळाले तेवढं पोस्टिंग करत राहा. म्हणजे मी तुम्हाला जे ट्रेडिंग अकाउंट दाखवलं होतं, ट्रेडिंग अकाउंट, एक मिनिट परत, म्हणजे याला मला तुम्हाला सांगायचं काय, की तुम्हाला याचे याचे सुद्धा मार्क असतात तुम्हाला. एक मिनिट. हा, ट्रेडिंग अकाउंट. हा, ट्रेडिंग अकाउंट. हा ट्रेडिंग अकाउंट आहे. कॅपिटल कुठे जाणार तुम्ही सांगा. हे शॉर्ट घेतो. हॅलो. हा, आता अनम्यूट करा थोडं, म्हणजे मला जस्ट आपण प्रॉब्लेम तर उद्या डीप मध्ये बघणारच आहोत. कॅपिटल कुठे जाणार? लायबिलिटी. हा, बरोबर. कोण बोललं? हा, येस येस प्रणव. येस येस, करेक्ट. अरे वा. बिल्डिंग कुठे जाणार? ज्याला येतं ते सांगा. लॅबिलिटी. लॅबिलिटी. नाही नाही, सॉरी मयुरी, लॅबिलिटीला नाही, ऍसेट. असेटला जाणार. ऍसेट मध्ये जाणार. तुमची ऍसेटली. मिळकत आहे. हा. ड्रॉविंग कुठे जाणार? ड्रॉविंग ऍडजस्टमेंट आहे, जर कळालं तर सांगा. ऍसेट ऍसेट नाही नाही, ऍसेट ड्रॉविंग तुमच्या कॅपिटल मधून मायनस होणार. म्हणजे ड्रॉविंग म्हणजे काय, की त्या जो मालक आहे त्याने त्याचा वैयक्तिक खर्च केलाय. ठीक आहे, सोप्या भाषेत. म्हणजे शेअर त्याने सुरुवातीला बिझनेस मध्ये काय आणलंय, कॅपिटल म्हणजे भांडवल आणलंय, बरोबर. भांडवल मधून त्याने खर्च केलाय स्वतःचा, जो काय आहे तो 18,000 वगैरे. फर्निचर कुठे येईल? ऍसेट. येस, करेक्ट. मोटर कार? कॅपिटल. नाही नाही, ॲसेटच. गाडी ना. ऍसेट. हा, इंटरेस्ट पेड ऑन लोन. हे लोन म्हणजे इंटरेस्ट पेड केले म्हणजे हे डेबिट आहे, बरोबर. एक्सपेन्स आउट आहे. हा ह्याला होणार ट्रान्सफर, प्रॉफिट अँड लॉसला. ठीक आहे. लोन फ्रॉम XYZ @12%, ते इंटरेस्ट द्यायचे, ती ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे लोन वरती XYZ करून लोन घेतलेलं आहे, त्याच्यावर 12% लोन द्यायचंय. तर ती लोनची अमाऊंट जी काय आहे, लोनची अमाऊंट कुठे असणार? लॅबिलिटी मध्ये असणार. ती आधीच अमाऊंट दिलेली असणार. त्या लोनच्या अमाऊंट मध्ये ते 15%, सॉरी, अमाऊंटच दिलेली 15%, 15,000, बरोबर. त्या 15,000वरती 12% लोन द्यायचं आहे ऍडिशनल. आणि मग त्याची सेकंड इफेक्ट कुठे होणार, की इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट पेड ऑन लोन XYZ अकाउंट.
ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार. ठीक आहे, ही ॲडजस्टमेंट होती, ती तुम्हाला नसती कळाली. परचेस अँड सेल्स, हां तर दोन्ही दिले. ठीक आहे, मला परचेस म्हणजे तुम्हाला कळालं, परचेस म्हणजे कोणता बॅलन्स असेल इथे सांगा बरं. मी जे काल तुम्हाला सांगत होतो ना, की ट्रायल बॅलन्स मधली डेबिट असतात, आणि जे डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस जे असतात, आणि ॲसेट असतात ते डेबिटला असतात. ठीक आहे, मग परचेस काय असेल, 1 लाख डेबिट. आहे का 75,000 आहे? दोन्ही दिसतात वाली, बरोबर. 75. याच्यातलं एक, हा बरोबर, परचेस म्हणजे डेबिटला असणार. तुम्ही हो ते पंच्याहत्तर. कालची जी लाईन होती ना 2 वाक्यातली, ती लिहून घ्या, ही खूप महत्वाची. पोस्टिंग मी हे जे 20 मार्काचं म्हणतोय ना, म्हणजे मला माहित नाही तुमच्या सिलेबस मध्ये किती मार्काला आहे फायनल अकाउंट, पण 12वीच्या पुस्तकासाठी 12वीला 20 मार्काला हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचे 20 मार्क इथेच फिक्स होतात. तर ही जी मी स्टेटमेंट आहे ती तुम्ही आता वाटलंस तर नोट्स मध्ये लिहून घ्या. ऑलवेज कीप इन माइंड, assets and expenses showed in the trial balance, डेबिट साईडला ॲसेट आणि तुमचे एक्सपेन्सेस डेबिटला असतात. ठीक आहे, आता दुसरी स्टेटमेंट लक्षात ठेवा, क्रेडिट साईडला तुमचे ऑलवेज तुमचं जे काही इन्कम असतात, आणि काय म्हणतात त्याला, इन्कम अँड, मी काय सांगितलं, डेबिटला काय असतं, ॲसेट, हा लॅबिलिटी आणि इन्कम. ठीक आहे, क्रेडिटला काय असतं मग ट्रायल बॅलन्सच्या, इन्कम अँड लॅबिलिटी. येस करेक्ट, आणि डेबिटला असतं एक्सपेन्सेस आणि जे काही हे आहेत एक ऍसेट. ॲसेट्स. ठीक आहे, हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा. तुमच्या म्हणजे तुम्हाला जर 20 मार्काचा प्रॉब्लेम असेल, मी बघेल तुम्हाला किती मार्कला प्रॉब्लेम आहे, आपण क्वेश्चन मार्क बघूया शेवट, सिलेबस झाल्यानंतर आपल्याला ते बघायचंच आहे. आणि थँक्यू, म्हणजे मला असा फीडबॅक होता आतापर्यंत की म्हणजे एका तासाच्या किंवा सव्वा तासाच्या वरी कुणीच थांबत नाही, पण मी बघतोय की सगळे जेवढे जॉईन झालते तेवढे आतापर्यंत आहेत. थँक्स टू ऑल ऑफ यू. म्हणजे तुम्हाला सगळ्या बऱ्यापैकी समजतंय. सरांचा मला सरांनी सांगितलं होतं की आणि आय होप की तुम्हाला समजतंय बऱ्यापैकी, आणि मला याचा आनंद आहे. आणि मग सेल्स किती असेल आपलं, 20 लाख, सॉरी 1 लाख असेल, बरोबर. ओपनिंग स्टॉक कुठे जाईल सांगता का? क्रेडिटला. क्रेडिट अकाउंट. ओके, इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस म्हणजे इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, हा ह्याच्या इस्टॅब्लिश एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन झाली त्याचा खर्च आहे, तो प्रॉफिट अँड लॉसला जातो. ठीक आहे, फॉर्मेशन म्हणजे ते लॅबिलिटी म्हणजे अगोदर तो ह्याच्यात पण दाखवतात, म्हणजे म्हणजे तुम्हाला एक इथे एक लॉजिक सांगतो एकच मिनिटात आणि आपलं संपून टाकूया. इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस म्हणजे जो काही 15,000 खर्च झालाय, तर कंपनी स्थापन, मी जे सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं होतं ना, की जर एखाद्या माणसाने जर पूर्ण मशिनरी घेतली आणि ती प्रॉफिट अँड लॉसला टाकली, तर ती कंपनी डायरेक्ट लॉसमध्ये जाईल, तसाच हा प्रकार आहे. इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन झाली, मग त्याचा जो खर्च आहे तो एका वर्षात मायनस होण्याची गोष्ट आहे का? नाही. तर मग ह्याच्यासाठी बोर्ड रिझोल्युशन घेतं कंपनी, बोर्ड ऑफ डिरेक्टर, आणि मग ते ठरवतात की एका वर्षात म्हणजे खर्च किती वर्षात रिटर्न ऑफ करायचा. रिटर्न ऑफ करणं म्हणजे काय, की जो झालेला खर्च आहे तो म्हणजे एका वर्षात न टाकता तो एक पुढच्या 10-15 वर्षात तो एक्सपेन्सेस, जसं ॲसेट आपण काय करतो, कमी कमी करतोय ना, तसा खर्च पण तो कमी कमी करायचा. ठीक आहे, मग तोपर्यंत जो खर्च केलेला पैसा आहे टोटल, बरोबर, तर तो खर्च केलेला पैसा मग आपली ती ॲसेट आहे, म्हणजे आपण अगोदर आपल्या असलेल्या पैशातून तो खर्च केलाय, मग तो ॲसेटला जाणार सध्या, आणि मग जो काही ते सांगणार की तुम्हाला हे 10 वर्षात हे करायचं. ती एक ॲडजस्टमेंट आहे ॲडिशनल, तुम्हाला हळूहळू अशा गोष्टी कळतात. आय होप तुम्हाला कळतंय बऱ्यापैकी. मला ह्याचं समाधान आहे, कारण तुम्ही बऱ्यापैकी पोस्टिंग तुम्हीच केले, आणि आय होप ह्याच्यासाठी कारण मला माहिती आहे की यू आर दॅट इनफ मॅच्युअर्ड, आणि त्याच्यामुळे लॉजिक तुम्हाला जर कळालं ना, तर तुम्ही आरामशीर करू शकता. जर 20 मार्काचा प्रॉब्लेम असेल, तर 17, 18, 16 मार्क, 15 मार्क तर कुठेच गेलेले नाहीत तुमचे, आणि आपण पुढे शिकतोय, तरच तुम्हाला हळूहळू लॉजिक हे होईल, बिल्डअप होईल. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच गाईज. काही क्वेरी असेल तर उद्या हे करा, नोट आउट करा, आणि तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना क्वेरी येतील, आपण मग ते सॅटर्डेला वगैरे डिस्कस करूया जास्तीच्या वेळ. थँक्यू सो मच, थँक्स. Okay. Thank थँक्यू. you, sir. थँक्यू Thank you. सर. थँक्यू सर.